श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 कुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु नरहरिनाथ महाराज की जय। आदिनाथ समारंभां ज्ञानदेव सुमध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तां वन्दे गुरुपरंपरां, विठो पंढरीनाथ देवा सहित, जयाचे समाधीस आले त्वरित, महाभक्त हो काय वर्णू तयासी, नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी, जिह्वे तू वद आदिनाथ नमिता मच्छिंद्र गोरक्ष हे, गहिनी निवृत्ति ज्ञानराज हि तथा सत्यामला सत्य हे, गैवीराज श्रीगुप्तनाथ हि तथा उद्बोधहा केसरी, श्रीमत्सद्गुरु शिवदीन सुतः वाचे स्मरा नरहरि, श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा,
नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। अखिल गुणनिधान षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीनाथ परमात्म्याच्या चरणी वंदन करून मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, सद्गुरु श्री संत नरहरिनाथ महाराज आदी प्रभृती सर्व संतांच्या चरणी अभिवादन नमन करून श्रद्धेय परमश्रद्धेय बाबांच्या उपस्थित भगवत स्वरूप मायबाप श्रोत्यांच्या चरणी अभिवादन करून आपण या आजच्या समारोपीय सत्राला प्रारंभ करत आहोत। पवित्र महिन्याच्या श्रावण मासाचं महात्म्य प्रतिपादन करणारा, अर्थात श्रावण मासाची परमाराध्य देवता असणाऱ्या भगवान शंकराची अर्चन करण्याचा एक प्रकार, अर्थात बिल्वार्चनाच्या विषयीचा बिल्वाष्टक समोर ठेवून आपण या 3 दिवसीय प्रवचनमालेचं चिंतन करतोय। पहिल्या दिवशी आपण देवानी प्रत्येक मासाचं एक विशेष अशा स्वरूपाचं महात्म्य प्रतिपादन केलेलं आहे, त्याचा विचार केला। त्या मासाचं त्या ऋतूनुसार, निसर्गानुसार त्या मासाची पूजा पद्धती, क्रिया पद्धती, आहार पद्धती ही सगळी सांगितलेली आहे। धर्मशास्त्राचा आपण बारकाईने विचार केला। कालच्या दिवशी मध्यम सत्रामध्ये आपण श्रावण मासाच्या महात्म्याबरोबरच श्रावण मासापेक्षा किंबहुना श्रावण मासामध्ये जे बिल्वार्चन करायला सांगितलं आहे, तर त्या बिल्ववृक्षाची उत्पत्ती कशी झाली, त्या बिल्वार्चनाचा काय लाभ माणसाला होतो, त्या बिल्वार्चन केल्याने कोणते कोणते पुण्य प्राप्त होतात, आणि देवाच्या पूजेचे नेमके किती प्रकार आहेत, किंबहुना देवाची पूजा कोणत्या कोणत्या पद्धतीने केली पाहिजे, कोणत्या देवाची कोणत्या पद्धतीने पूजा केली पाहिजे, या संबंधाने आपण धर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार चिंतन केलं। आजच्या समारोपाच्या सत्राच्या दिवशी आपल्याला उर्वरित जो काही आपला विषय आहे, तर त्या विषयाचं आपल्या वेळेमध्ये चिंतन करायचं आहे। पवित्र श्रावण महिन्यामध्ये शंकराची पूजा केली पाहिजे, शंकराची आराधना केली पाहिजे, शंकराला पंचामृत अभिषेक केला पाहिजे आणि शंकराला बिल्वार्चन केलं पाहिजे। पण हे बिल्वार्चन केल्याने नेमके कोणते फायदे आपल्याला होतात, नेमका कोणता लाभ आपल्याला होतो, तर याची सगळी शृंखला त्या एक एक श्लोकामध्ये सांगितलेली आहे। त्रिदलम त्रिगुणाकारं त्रिनेत्रं चत्रयायुधं त्रिजन्म पाप संहारं एकबिल्वं शिवार्पणं। 3 दल असलेला, त्रिदलम त्रिगुणाकारं, त्रिगुणाकार असलेला, त्रिनेत्रं चत्रयायुधं, त्रिनेत्र असलेला, हे सगळं भगवान शंकराचं वर्णन आहे। त्रिजन्म पाप संहारं, जो 3 जन्माच्या पापाचा संहार करतो, हरण करतो, आणि असा भगवान शंकर आपल्याला एक बिल्वम शिवार्पणं, एक बेलाचं पान जर आपण त्याला अर्पण केलं तर त्याने आपल्याला तो फललाभ देतो। तर संपूर्ण जर आपण स्तोत्राची रचना पाहिली तर अगणित अशा स्वरूपाचं पुण्य फक्त एक बेलाचं पान वाहिल्याने आपल्याला होते। तर त्याच्यामध्ये पत्रम पुष्पम फलंतोयम याचा विचार आपण कालच्या सत्रात केला। म्हणजे पहिले तर देवाला षोडशोपचाराने अभिषेक करावा, पूजा करावी, ते नसल तर एखादं फळ वाहावं, ते नसल तर एखादं फूल वाहावं, ते नसल तर एखादं पान वाहावं, आणि तेही नसल तर किमान पाणी तरी देवाला वाहावं, असं सांगितलेलं आहे। पैगा भक्तीचे निनावे, त्या भक्तीच्या नावाखाली तुम्ही जेही द्याल, मग त्याने शबरीची बोरही खाल्ली, विदुराच्या घरच्या कण्याही खाल्ल्या आणि सुदामाचे उष्टे पोहेही खाल्ले, पण भक्तीचे निनावे, भक्तीच्या नावाखाली तो काही खातो। तिथं पाणी फिरवलं का हा प्रश्न येत नाही, तो प्रश्न पूजेच्या वेळेस येतो। त्रिशाखैर बिल्वपत्रश्च यश्चिद्रैर एकमुखैः असं सांगितलेलं आहे। त्याला 3 शाखा आलेल्या आहेत। बेलाच्या झाडाची, बिल्ववृक्षाची उत्पत्ती कशी झाली याचा विचार आपण काल केला। पण त्या बेलाच्या कोणत्या कोणत्या पानात किंवा त्या बेलाच्या कोणत्या कोणत्या भागात कोणत्या कोणत्या देवाचा वास आहे, तर असं सांगितलेलं आहे, मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे अग्रतः शिवरूपाय एकबिल्वं शिवार्पणं
मूलतो ब्रह्मरूपाय. त्या बिल्ववृक्षाचं जे देठ आहे, त्या बेलाच्या पानाचं जे देठ आहे, तिथे ब्रह्मदेवाचा वास आहे. मध्यतो विष्णुरूपिणे, बेलाच्या 3 पानं जिथे सुरू होतात त्याचं जे मधला भाग आहे तिथे विष्णूचा वास आहे. अग्रत शिवरूपाय, त्या बेलाच्या वरच्या पानाला शिवाचा स्वतः वास असतो. एक बिल्वम शिवार्पणम, आणि असं ते बेलाचं पान जर आपण देवाला वाहिलं तर दंती कोटी सहस्त्राणी अश्वमेध शतानीच, 1000 कोटी जरी तुम्ही सुवर्णमुद्रा दान दिल्या, अश्वमेध शतानीच, 100 अश्वमेध यज्ञ केले. त्या संपूर्ण रामायणामध्ये अश्वमेधावर स्वतंत्र श्लोक आहेत. त्या सगळ्या सर्गाचा विचार करा. एक अश्वमेध यज्ञ करायला आजच्या काळावधीत तरी मला नाही वाटत कोणी सामर्थ्यवान असेल. आणि असे अश्वमेध शतानीच, आणि असं सगळ्या अश्वमेधाचं पुण्य कशाने प्राप्त होतं? सोमयज्ञ महापुण्यम एकबिल्वम शिवार्पणम. अनेक सोमयज्ञ जरी तुम्ही केले तरी एक बिल्वपत्र जर तुम्ही वाहिलं तर तुम्हाला त्याचं पुण्य प्राप्त होतं. लक्ष्म्यास्तनत उत्पन्नम महादेवस्य च प्रियम बिल्ववृक्षम प्रयच्छामी एकबिल्वम शिवार्पणम. त्या लक्ष्मीच्या पयोधरातून ते बिल्वदल उत्पन्न झालेले, त्याच्यामुळे त्याला श्रीफळ किंवा श्रीद्रुम असं म्हणतात. आपण याचा विचार केला. बिल्वाष्टकमिदं पुण्यम यः पठेत शिवसन्निधौ सर्व पाप विनिर्मुक्त एकबिल्वम शिवार्पणम किंवा शिवलोकमवाप्नुयात, दोन्ही पाठभेदत. ह्या बिल्वाष्टकाचं तुम्ही नुसतं उच्चारण जरी केलं तर शिवलोकमवाप्नुयात. यः पठेत शिवसन्निधौ, ह्या बिल्वाष्टकाचं तुम्ही शिवाच्या समोर बसून जर पारायण केलं, पठण केलं तर सर्व पाप विनिर्मुक्त, सगळे पाप आपले निघून जातात. एवढं या बेलाच्या पानाचं महत्त्व आहे. पण हे पान ज्याला व्हायचं आहे, ते पान वाहिल्याने जो प्रसन्न होतो तो देव किती म्हणजे पुण्यवान किंवा पवित्र असला पाहिजे, तो किती श्रेष्ठ असला पाहिजे की ज्याला एक पान तुम्ही अर्पण केलंय. यो मे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्त्युपहृत मश्नामी प्रयतात्मनः. तर एकदा जर तुम्ही देवाला काहीतरी अर्पण केलं तर मग ते योगक्षेमम वहाम्यहम अनन्याश्चिंतयन्तो माम, असे देव तुमची जबाबदारी घेतो. जर तुम्ही अजो मज होय अनन्य शरण तयाचे निवारे मी जन्म मरण आणि शरणागता शरण्य मीची एकू, ज्ञानेश्वर महाराज सांगतात. देवभक्ताच्या किती अधीन जातो याचं उत्तम उदाहरण जर पाहायचं असेल तर भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामधलं योमद भक्त समेप्रिया याच्यावरचं ज्ञानेश्वर महाराजांचं चिंतन पाहिलं पाहिजे. माझ्या अल्पबुद्धीनुसार मला असा निर्णय किंवा असं वाक्य आठवतं की भगवत पूज्यपाद श्रीमद शंकराचार्यांपासून कमीत कमी 2000 ज्ञानेश्वर श्रीमद भगवद्गीतेवर भाष्य, टीका किंवा इतर ग्रंथ निघालेले आहेत. पण आचार्यांपासून आज तागायत लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्यांपर्यंत योमद भक्त समेप्रिया या पदावर ज्ञानेश्वर महाराजांनी इतकं गोड चिंतन कोणी केलं नसेल. प्रत्येक श्लोकावर विशिष्ट स्वरूपाचं ज्ञानेश्वर महाराजांनी चिंतन केलेलं आहे. पण ज्या शंकराची आराधना आपण आपल्याला करायला सांगितली आहे ते शंकर नेमकं भगवान दैवत कसं आहे, ते दैवत कोणाचं आहे, त्या दैवताचे गुणवर्णन काय, त्या दैवताचं स्वरूप वर्णन काय, याचा विचार केला पाहिजे. कारण ज्याच्याकडे जायचं आहे तो आहे कसा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशी आरगळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. हा अभंग म्हटल्याशिवाय वारकरी संप्रदायात जाताच येत नाही. कारण आधी ज्याच्याकडे जायचं आहे त्याचं वर्णन माहीत पाहिजे. तसं श्रावण महिन्यात शंकराची पूजा करायची, त्याला बिल्वार्चन करायचं, एक बेलाचं पान वाहिल्याने दंती कोटी सहस्त्र आणि कोटी कन्या महादानम सोमयज्ञ महापुण्यम सगळी विशेषणं लावा. हे सगळं ठीक आहे, परंतु ही ज्याची पूजा करते तो नेमका आहे कसा, तो त्रिनेत्रंच त्रयायुधम अशा स्वरूपाचा तो भगवान शंकर परमात्मा आहे. म्हणून त्याचं वेदांमध्ये वर्णन सुद्धा आलेलं आहे. त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम. आणि याचा जेव्हा आपण पदच्छेद करतो ना, त्र्यंबकम इति त्रिअंबकम असा पदात उल्लेख येतो त्याचा 3ऱ्या अध्यायामध्ये. त्र्यंबकम इति त्रिअंबकम, त्रि म्हणजे काय तर 3 आणि अंबकम म्हणजे डोळे. त्रिनेत्र असणारा, त्र्यंबकम 3 नेत्र असणारा.
त्याचे 2 नेत्र म्हणजे चंद्र सूर्य आहे आणि त्याचा 3रा नेत्र म्हणजे अग्नी आहे. अशा स्वरूपाचं ते वर्णन आहे. त्र्यंबकम यजामहे, आम्ही कोणाचं यजन करतो? महे, मी कोणाचं यजन करतो? त्र्यंबकम असणाऱ्या भगवान शंकराचं. तो कसा आहे? पुष्टिवर्धन अशा स्वरूपाचा आहे, सुगंधिम अशा स्वरूपाचा आहे. आणि मग त्याला पुढच्या अर्ध्या मंत्रात केलेली प्रार्थना आहे, उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षीय मामृतात. ते उर्वारुक नावाचं फळ जसं पिकल्यावर आपल्या देठापासून बाजूला होतं, तसं उर्वारुकमिव बंधनात, त्या बंधनापासून ते मुक्त होतं. मृत्योर्मुक्षीय मा अमृतात, आम्हाला मृत्यूपासून मुक्त कर. म्हणून तो कोणी जर आजारी असलं तर मृत्युंजय मंत्र म्हणण्याची पद्धत आहे. मा अमृतात, मृत्यूपासून मुक्त कर, पण मा अमृतात, मा म्हणजे नाही आणि अमृतात म्हणजे अमृतापासून किंवा अमृतापेक्षा वेगळं मला करू नको. की भगवान शंकराच्या प्रसादातून मिळणारं जे अमृत आहे त्या अमृतापासून आम्हाला तुम्ही वेगळं करू नका. मा अमृतात ही त्याला केलेली प्रार्थना आहे. अनेक ठिकाणी त्याचं 3 त्रिगुणांची देवता आहे, ओंकाराची देवता आहे. पितामहस्य जगतो माता धाता पितामहा वेद्यम पवित्रम ओंकार रुक्साम यजुरेवच. ओंकार म्हणजेच देवाचं स्वरूप आहे. मणयने ऋग्यजुस्सामू, हे तिणी म्हणे मी आत्मारामू. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद हे 3 ओंकाराचे प्रतीक आहेत. आणि हा ओंकार म्हणजे भगवान स्वतः शिव आहे. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार तो महेश. या ओंकारामध्ये 3ही देवाचं जरी स्थान असलं तरी या ओंकाराची उत्पत्ती म्हणजे भगवान शिवशंकर आहेत. त्या शंकराचं स्वरूप वर्णन कसं करायचं? तर त्या शंकराचं स्वरूप वर्णन पाहायला जरी कठीण असलं तरी त्या शंकरा इतकी भोळी देवता आत्तापर्यंत दुसरी कोणती नाही आहे. सगळ्या देवी देवतांमध्ये तुम्ही विचार करा, शंकर हे सगळ्यात लवकर प्रसन्न होणारी देवता आहे. म्हणून रुद्राभिषेक फार ठिकाणी चालतो पहा. शतचंडी, आयुतचंडी हे फार ठिकाणी चालत नाही. म्हणजे यांच्या तुलनेत हे कमी चालतं, कारण शंकर लवकर प्रसन्न होतात. शंकराला तुम्ही केवळ पाणी घातलं, मी परवा दृष्टांत सांगितलं, शिवरात्री महात्म्यातली कथा सांगितली जी शिवलीलामृतात सुद्धा येते, की त्या वानराकडून केवळ पाणी पडलं तरी ते वानर मुक्त झालं. एवढी भोळी देवता आहे. त्या शंकराचं स्वरूप वर्णन तो त्रिनेत्र अशा स्वरूपाचा आहे. त्रिगुणाच्या अतीत असणारा म्हणून त्याला सुद्धा त्र्यंबकम असं म्हटलेलं आहे. त्या 3 ठिकाणी तुम्ही त्रिनेत्र, 3 दृष्टी असा सुद्धा विचार केला तरी चालतं. नेत्र म्हणजे काय? डोळे, 3 डोळे असणारा. आणि त्याचाच आपण एक चिंतन 3 दृष्टी असणारा असं करू शकतो. सत्व रज तमाची देवता असणारा तो भगवान शंकर परमात्मा आहे. कर्ता कर्म क्रियापद या कर्मत्रयीच्या परे नेणारा तो भगवान शिव परमात्मा आहे, भगवान शंकर आहे. जिथे कर्ताही राहत नाही, जिथे कर्मही राहत नाही आणि जिथे क्रियापदही राहत नाही अशा ठिकाणी देवहून देवाची भक्ती करणं, याला आध्यात्मिक भक्तीची वैदिक उपासना असा शब्द वापरलेला आहे एका पुस्तकामध्ये. भक्तीची वैदिक उपासना म्हणजे काय? तर देवहून देवाची भक्ती करणं. म्हणजे मातृपितृभ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊनी ठेले किंवा तो मज व्हावा हे म्हणणारे तुकाराम महाराज, पण हे म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज, परंतु तरी ज्ञानोबाराय म्हणतात सर्व सुखाचे आगर, तरी तुकाराम महाराज म्हणतात सुखरूपा ईसा. अशा अनेक प्रमाण आहेत. त्याला 3 डोळे आहेत असं म्हटलं तरी चालतं आणि त्याला 3 दृष्टी आहेत असं म्हटलं तरी चालतं. भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या तिन्हीची देवता जर कोण असेल तर ते भगवान शंकर आहे. उत्पत्ती, प्रलय आणि सांभाळ करणे या 3ही गोष्टी ज्याच्या हातात आहे तो म्हणजे भगवान शंकर आहे. त्या मारुतीरायाला एक दिवस रामचंद्र प्रभूंनी प्रश्न विचारला, मारुती तू कोण आहेस? मारुतीला याला एक प्रश्न पडला की देवाने आपल्याला विचारलं तू कोण आहेस. आता एखादा माणूस जर 10 वर्षांपासून आपल्या शाळेत राहतो किंवा आपल्या सोबत राहतो, त्याला जर आपण विचारलं का रे बाबा तू कोण आहे, तर दोघांपैकी एक तरी भ्रमिष्ट झाला असं होतं की नाही. तू कोण आहे असं कसं विचारलं. पण मारुतीरायांचं ज्ञानेश्वर महाराजांसारखं वाक्य आहे की देवाला असं आपल्याला काही म्हणता येत नाही, कारण देव सर्व चराचराचं ज्ञान ज्याच्यामध्ये भरलेलं आहे. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ या 3ही काळाचं ज्ञान ज्याला आहे, जो सर्वत्र ज्ञानरूपच आहे,
सत्यम ज्ञानमनंतम यत वेदेत्थम ब्रह्मलक्षणम किंवा सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण असा जर तो हरे श्रीहरी असेल आणि त्यांनी जर आपल्याला विचारलंय की मारुती तू कोण आहेस, तर देवाला काहीतरी याच्यामधून दुसरा प्रश्न विचारायचा आहे. मारुतीरायांनी उलट प्रश्न केला. आणि सज्जन माणसाचं किंवा हुशार माणसाचं एक लक्षण आहे, त्याला जर प्रश्न कळाला नाही तर तो उत्तर द्यायची घाई करत नाही, तो डबल प्रश्न करतो, त्याला प्रतिप्रश्न असं म्हणतात. आणि मारुतीरायांनी मग रामरायाला प्रश्न केला. रामरायांनी विचारलं मारुती तू कोण आहेस, तेव्हा मारुतीरायांनी प्रश्न केला देवा कोणत्या दृष्टीने विचारताय, देहदृष्टीने विचारताय, आत्मदृष्टीने विचारताय का अंशदृष्टीने विचारताय. मग रामरायांनी विचारलं तिन्हीकडे जर तुझ्याकडे उत्तर असेल तर ते सांग. तर तेव्हा मारुतीरायांनी दिलेलं उत्तर आहे देहदृष्ट्या तू दासोहम. देहाच्या दृष्टीने जर तुम्ही मला विचारलं तर मी तुमचा दास आहे. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानर यूथ मुख्यम श्रीराम दूतम. रामाचा दूत किंवा रामस्य दासोस्म्यहम रामरक्षेच्या शेवटी श्लोक आहे. रामस्य रामो राजमनी सदा विजयते रामम रमेशम भजे रामेनाभियता निशाचरचमो रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणम परतरम रामस्य दासोस्म्यहम. मी कोण आहे, मी रामाचा दास आहे. देहदृष्ट्या तो दासोहम. दुसऱ्या दृष्टीने जर तुम्ही विचारलं तर जीवदृष्ट्या त्वदंशकः. जीवदृष्टीने जर तुम्ही मला विचारलं तर ममैव अंशो जीवलोके जे जे देखी जे भूत ते ते माने जे भगवंत. हे जर तुमचं वेदांत असेल, हे जर तुमचं तत्वज्ञान असेल, हे जर तुम्ही स्वतः गतीर भरता प्रभू साक्षी म्हणत असाल, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळिता ऐसा जो समर्थो तो मी जगाचा नाथो, असे जर आपण आहात तर मी तुमचा अंश आहे. जीवदृष्ट्या त्वमेत्व काय देहदृष्ट्या तु दासोहम जीवदृष्ट्या त्वदंशकः. जीवदृष्टीने जर विचार केला तर मी तुमचा अंश आहे. आणि तिसऱ्या दृष्टीने जर रामराया तुम्ही विचारत असाल तर आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चलामती. माझी अशी निश्चलमती आहे, मी असा माझ्या तत्वावर ठाम आहे, मी या निर्णयावर ठाम आहे, मी या माझ्या निर्णयावर निश्चित आहे की काय आत्मदृष्ट्या त्वमेवाहम. आत्मदृष्टीने जर विचार केला देवा तर तुमच्यात आणि माझ्यात कुठलाच फरक नाही आहे. कारण जर असता हृदयामध्ये मी रामू जर असेल तर हृदयामधला राम आणि समोरचा कोदंडधारी राम याच्यात फरक नसतो. म्हणून आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चलामती मारुतीरायांनी दिलेलं उत्तर आहे. आणि त्या मारुतीरायांच्या 3 दृष्टी आणि शंकराचे 3 डोळे यात फरक करता येत नाही. कारण मारुतीराय कोणाचा अवतार आहे, पवनपुत्र हनुमान की जे आपण म्हणतो, पण त्याला महारुद्र असं म्हटलेलं आहे. आणि तो जर रुद्राचा अवतार असेल तर 3 डोळे आणि 3 दृष्ट्या यात काय फरक आहे. मारुतीराय म्हणजे कोण आहे, तो स्वतः भगवान शंकर आहे. ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत सर्वेश्वरू ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आणि तुम्ही ते गीता प्रेसच्या गोरखपूरच्या गीता बघा, त्याच्यात असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात. आणि तो जो रथ दाखवलेला आहे त्या रथाच्या वर जो ध्वज आहे त्या ध्वजावर वानर आहे. ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत सर्वेश्वरू. सर्वेश्वर म्हणजे कोण, भगवान शंकर. मारुतीराय म्हणजेच भगवान शंकर जर असतील तर ह्या 3 दृष्टींचा जो स्वामी आहे, देहदृष्टीतही तो आपलं रक्षण करतो, आत्मदृष्टीतही तो आपला स्वामी आहे आणि अंशदृष्टीतही तो आपला स्वामी आहे. एका ठिकाणी असं वर्णन आलेलं आहे की देवाला म्हणजे भगवान शंकराला भजन करी महादेव रामपूजी सदाशिव. तर याचे दोन्ही याने अन्वय आपण लावले तर चालतात. सदाशिव रामपूजी आणि रामपूजी सदाशिव दोन्ही अर्थाने हे सिद्ध होतं. सदाशिव रामपूजी म्हणजे रामाचं पूजन सदाशिव करतो आणि रामपूजी सदाशिव राम सदाशिवाचं पूजन करतो. दोन्ही दृष्टीने विचार करता येतो. आणि हे दोन्ही एकमेकांचे गुरु आहेत. कसे ते हे तर सांगतो. तर मारुतीरायाच्या अवताराबद्दल किंवा मारुतीरायाच्या एकंदरीत जे मारुतीरायांचं चरित्र आहे किंवा व्यक्तित्व आहे, ज्याला आपण सोप्या भाषेत कॅरेक्टर म्हणू, कारण आजकाल ती भाषा सगळ्यांना सोपी वाटते. प्रगल्भतेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात पटकन सांगता येतं, पण इंग्लिशमध्ये मॅच्युरिटीला प्रगल्भता म्हणतात. मॅच्युरिटी जो शब्द आहे ना त्याला मराठीत प्रगल्भता म्हणतात आणि कन्फ्युजनला मराठीत संभ्रम म्हणतात. पण ते आपल्या लवकर लक्षात येत नाही, आपल्याला इंग्लिश लवकर लक्षात येतं. बऱ्याचदा आदेश म्हणजे काय हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. ते मराठीतले शब्द असतात पण त्याचा अर्थ काय होतोय आपल्याला पटकन कळत नाही. मग आपण आपल्याला जे वाटतं ते उत्तर देतो. विनोदाचा भाग सोडा,
त्या मारुती रायाच्या अवताराचं चिंतन करत असताना एक रामायणामध्ये असं एक वर्णन आलेलं आहे की भगवान शंकराने प्रभू रामचंद्राच्या सेवेसाठी वानराचं रूप का घेतलं. मारुती जर भगवान शंकराचा अवतार आहे तर देवाचं शिष्यत्व, देवाचं दास्यत्व प्रगट करण्यासाठी किंवा देवाचं दास्यत्व आजीवन व्रतांगी करण्यासाठी भगवंतांनी मारुती रायाचा अवतार घेतला. पण तो वानर रूपात का घेतला, बिभीषणाच्या रूपात का नाही घेतला, याविषयी एक चिंतन असं सुद्धा येतं की वानर रूपात अवतार घेतल्यानंतर भगवान शंकराला ते आपण अन्न वस्त्र निवारा या तीनही गोष्टीची वाट पाहावी लागत नाही, म्हणून देवाने वानराचा अवतार घेतला. वानराचा अवतार घेतल्यावर घर उघडलं का आणि कॉटवर बेडशीट टाकली का हे पाहून झोपावं नाही लागत, ते कुठेही झोपता येतं. पण वानराचा अवतार आहे, प्रवचनाला जायचं म्हणजे गंध वगैरे ऊर्ध्वपुंड लावून केशरी शाल घेऊन यावं नाही लागत. तर तसंच इथं जरी आत्ता येऊन बसलं तर लगेच बसता येतं. रामचंद्रांच्या सेवेमध्ये यत्किंचितही आपल्याला विलाप येऊ नये, व्यत्यय येऊ नये याकरता देवाने वानर रूप धारण केलं, असं एक शास्त्रचिंतन सांगतं. काय सांगतं की आपल्याला इकडे लक्ष द्या. आपल्या एका कृतीमुळे समोरच्यावर फरक पडत असतो, त्यामुळे जास्त गप्पा कीर्तनात प्रवचनात मारायच्या नाही. देवानी वानराचा अवतार का घेतला, वानर रूपात मारुती रायाचा अवतार का घेतला, तर त्याचं हे एक चिंतन आहे. कुठं कटिंग करावी लागते का, कुठे श्रावण सोमवारी कोणाला पाणी घालून येतो का, काही करावं लागत नाही. विचारलं मारुती राय म्हटलं की तिथं जय श्रीराम म्हणून हजर राहायला पाहिजे, पण त्याला कुठलीही बाधा आली नाही पाहिजे, कुठलाही व्यत्यय आला नाही पाहिजे, म्हणून देवाने मारुती रायाचं म्हणजे वानर रूपात अवतार घेतला, असं एक चिंतन रामायणामध्ये येतं. तो कसा आहे तर तो त्रिगुणाची देवता आहे. भगवान शंकर ही सकल विद्येची देवता आहे. आपण गणपतीला सकल विद्येची देवता म्हणतो, पण भगवान शंकराची दक्षिणामूर्ती जी शंकर आहे म्हणजे दक्षिणामूर्तीची शंकराची प्रतिमा ही सकल विद्यांची देवता आहे. सगळ्या विद्या ह्या भगवान शंकरापासून उत्पन्न झालेल्या आहेत. दक्षिणा कोणत्या मूर्तीत म्हणजे तांडव करणारी मूर्ती जर असेल तर ती देवपूजा करायला चालत नाही. आणि तांडव नृत्य करणारी मूर्ती काही जण बघा आता सन्मान चिन्ह म्हणून ती तांडव करणारी मूर्ती देतात. तर काही धर्मशास्त्रात त्याचे 2-3 नियम सांगितलेले आहेत. कोणत्या विग्रहातील मूर्ती कुठे ठेवली पाहिजे, रामचंद्राची कोदंडधारी मूर्ती कुठे ठेवली पाहिजे, रामचंद्राची पंचायतनाची मूर्ती कुठे ठेवली पाहिजे, फक्त राम सीतेची मूर्ती कुठे ठेवायची, राम लक्ष्मण सीता आणि मारुतीला यासाठी हे पंचायतन कुठं ठेवायचं, या सगळ्याचं धर्मशास्त्र आहे. तर तसं दक्षिणामूर्ती जी शंकराची मूर्ती आहे तर ती मूर्ती सकल विद्येची देवता सांगितलेली आहे. जितक्या काही विद्या सुरू होतात तेवढ्या सगळ्या विद्या कुठून चालू होतात तर त्या भगवान शंकरापासून चालू होतात, म्हणून त्याची पूजा केली पाहिजे. देवाची पूजा करायची हे सोपं जरी असलं तरी देव कसा पूजायचा हे आपल्या लक्षात येत नाही. पूजणं म्हणजे काय हो, पूजणं शब्द आहे तो, पूजणं पूजा असा जरी तो शब्द असला ना तर देवाची पूजा करायची म्हणजे काय, त्याचं पूजन करायचं. त्या पूजेचे काही प्रकार धर्मशास्त्राने सांगितले ज्याचा आपण काल संक्षिप्त स्वरूपात विचार केला. त्या शंकराच्या स्वरूपाचं गुणाचं वर्णन केल्यानंतर आपण या विषयाकडे जाऊ. देवाच्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या गुणांचं वर्णन करत बसलो तर आसितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधू पात्रे शेवट या श्लोकावर करणारे महिम्नाच्या. देवाच्या सगळ्या गुणांचं वर्णन करता येत नाही तरी ठळक गुणांचं वर्णन करावं लागतं. मग ती ठळक गुण नेमकी आहेत कोणती, कारण चतुरातु शिरोमणी गुणलावण्याची खाणी असं सांगितलेलं आहे. मुकुट सकळामणी धन्य तुची विठोबा असं सांगितलेलं आहे. गुणलावण्याची खाणी, गुणाची आणि लावण्याची तो काय खाण आहे. पण त्याच्या ठिकाणी तरी महत्त्वाचे कोणते गुण आहेत तर तिथं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, ऐका यशश्री अवदाय ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वसती जेत तो हा भगवंतू. हे 6 गुण ज्यांच्या ठिकाणी बसतात किंवा हे 6 गुणांनी युक्त जो असतो किंवा या 6 गुणांचा वास जिथे असतो किंवा ह्या 6 गुणांची उत्पत्ती स्थान जो काही आहे त्याला म्हणायचं भगवंत. देवाच्या पूजा करण्याचे जे काही प्रकार सांगितलेत ना त्याच्यामध्ये देवाची भक्ती, पूजा करणं म्हणजे काय, भक्ती करणं, उपासना म्हणजे भक्ती करणं. पण पूजा उपासना ध्यान याच्यामध्ये फरक आहे. जे नियम पूजेला लागू होतात ते उपासनेत लागू होतातच असं नाही, जे उपासनेला लागू होतात ते ध्यानात लागू होतात असं नाही.
आणि जे या तिन्हीतही लागू होतात ते भक्तीत लागू होतात असं नाही. भक्तीत या तिन्हीतले सगळे नियम लागू होतात, पण या तिन्हीतला एकही नियम लागू होत नाही आणि तरी ती भक्ती होते, असे नियम आहेत. आता शबरीने कोणती उपासना केली होती? कुठं प्राणायाम आचमन केलं होतं? शबरीने काही नव्हतं केलं. अहिल्याचा उद्धार करत असताना अहिल्याने कुठं तपश्चर्या केली होती? आधी ते देवाचा पाय लागल्यावर तिचा उद्धार झाला. तो मागच्या जन्मी तिने केलेलं ते पुण्य होतं, एक तो शाप होता, तो बाकीचा कथावृत्तांत सोडा. देवाची भक्ती करायला बाकीचे नियम लागत नाहीत. मी परवा जे सांगितलं, शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनम आत्मनः, ही कर्मप्राधान्यता जिथं असेल त्या पूजेला हे नियम लागू होतात. पण अहो येता जाता उठत बसता तिथं कोणताही नियम लागू होत नाही. भगवान नामस्मरणाला कोणताही नियम लागू होत नाही. ते कुठेही केलं तर चालतं, फक्त मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे, भाव असला पाहिजे. त्या भक्तीचे 9 प्रकार सांगितलेले आहेत. त्याला नवविधा भक्ती असं म्हटलेलं आहे. श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम असं सांगितलेलं आहे. श्रवण भक्ती आहे, आत्मनिवेदन भक्ती आहे, कीर्तन भक्ती आहे. ते याच्यामध्ये श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पादसेवनम अर्चनम नावाची जी भक्ती आहे ना, ती बिल्वार्चनाला होती. देवाचं अर्चन करणं. मी 2 अर्चन सांगितले होते. एक लक्ष्मीने अर्चन केलं, ज्याच्यातून बिल्व वृक्षाची उत्पत्ती झाली, आणि एक भगवान विष्णूंनी अर्चन केलं होतं. हरिस्ते सहस्त्रम कमल बलिमादाय प्रदयो यदे कोणे तस्मिन् निजमुदाहरण नेत्र कमलम, ही एक अर्चन सांगितलं होतं. ही अर्चन नावाची भक्ती आहे. वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, दास्यत्व कसं असावं किंवा शालीनता कशी असावी ही रामायणातून आपल्याला कळते. वनवासामध्ये असताना जेव्हा सीतामातेचं हरण झालं, रावण सीतामातेला घेऊन गेले आणि तेव्हा लक्ष्मणाची रामाची भेट झाली. त्यांच्यामध्ये जो काही संवाद झाला, त्या संवादाचे 1-2 प्रकार आहेत. तो संवाद झाल्यानंतर दोघांनी असं ठरवलं की आता आपण पहिले सीतामातेचा शोध घेतला पाहिजे. शोध घेऊन पुढे जाता जाता एका पर्वतावर सुग्रीव आणि इतर ते वानर तिथं बसलेले दिसले. यांनी त्यांना चिंताक्रांत असल्यामुळे विचारलं, कुठं चालले, काय झालं, कुठली समस्या आहे? रामरायांनी सगळा कथित वृत्तांत सांगितला. लक्ष्मणाने सगळा वृत्तांत सांगितला. तुम्ही काही पाहिलं आहे का? त्याने म्हणे, आम्हाला सीतामाता माहीत नाही, आणि ती आम्ही जी पाहिली ती सीतामाताच होती की नाही तेही माहीत नाही. परंतु आकाशमार्गाने काही वेळापूर्वी एक राक्षस एका महिलेला, एका स्त्रीला, एका देवीला घेऊन गेला, आणि ते जात असताना तिने काही अलंकार खाली सोडले. ते अलंकार आम्ही आमच्याकडे ठेवलेले. ते अलंकार सीतामातेचे आहेत का ते तुम्ही एकदा बघा. जर असतील तर तेवढीच तुम्हाला मदत होईल. ते अलंकार दाखवताना तर लक्ष्मणाचा भाव मला दाखवायचा आहे. वंदनम दास्यम कशाला म्हणतात? वंदन कशाला म्हणतात? त्याने एक अलंकार दाखवायला जेव्हा सुरुवात केली, पहिला अलंकार दाखवला. आता रामरायाला वाटलं की माझी पत्नी आहे, आणि बरं त्याच्यात दुसरा विशेष असा आहे, तर सहज आठवलं म्हणून सांगतो. आणि यांनाही सकाळी पाठांतराला ती उभी होती. कोणती? देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन जाणे जे तैसे नित्य नूतन देखी जे गीता तत्व. देवीचं स्वरूप कसं सांगितलंय? तर ते तैसे नित्य नूतन असं तुझं स्वरूप आहे, असं भगवान शंकराने पार्वतीला सांगितलं. ते तर हरू म्हणे नेनिजे, असं ते स्वरूप देवीचं सांगितलं. देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखी जे गीता तत्व. तुझं स्वरूप नित्य नूतन आहे. रामरायाला कदाचित असं वाटलं, आपल्याला सीतेचं स्वरूप जसं नित्य नूतन वाटतं तसं प्रत्येक अलंकार हा सीतेला घातला तर कसा दिसेल? छानच दिसेल. हा सीतेचा आहे का? हो सीतेचा आहे. कदाचित विरहामुळे आपण हो म्हणू शकतो. रामाने ते केयूर दाखवलं आणि त्यांना लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मणा हे सीतामातेचं आहे का रे? ओळखून मला सांग. लक्ष्मणाचं तेव्हाचं उत्तर फार महत्त्वाचं आहे. नाहम जानामी केयूरे, मला माहीत नाही हे सीतामातेचं आहे की नाही. त्यांनी कुंडलं दाखवली कानातली, हे कानातले सीतामातेचे आहेत का? लक्ष्मणाने सांगितलं नाहम जानामी कुंडले, हे कुंडलं सुद्धा सीतामातेच किती आहेत की नाही मला माहीत नाही. आणि मग तिने पायातले जोडवे दाखवले. नुपुरेत्वम अभिजानामी नित्यम पादाभिवंदनात. हे जोडवे मला माहिती आहेत म्हणे, हे जोडवे सीतामातेचे आहेत. कसं काय? तर मी रोज नित्यम पादाभिवंदनात, मी रोज जेव्हा सीतामातेचं दर्शन घ्यायचो तेव्हा हे जोडवे मला दिसायचे. इतर अवयवाकडे माझं लक्षच जात नव्हतं. त्याच्यामुळे नाहम जानामी केयुरे नाहम जानामी कुंडले. सीतेमातेच्या कानाकडे कधी बघितलंच नाही. याला म्हणतात वंदन करणं, याला म्हणतात दास्यत्व भाव स्वीकारणं.
सीतेमातेच्या कानाकडे कधी पाहिलं नाही, सीतेमातेच्या गळ्याकडे कधी पाहिलं नाही, त्याच्यामुळे काय गळ्यात घातलं हे बघतोय कोण? पण नुपुरेत्वम अभिजानामी, तिची मी ते जोडवे पाहिले, हे जोडवे सीतामातेचे आहेत, नित्यम पादाभिवंदनात, हे जोडवे सीतामातेचे आहेत. तिथून पुढं मग सुग्रीवाचं सहाय्य घेऊन देव सीतामातेच्या शोधार्थ निघाले. दास्य भक्ती याला म्हणायची. आणि ती दास्य भक्ती करण्यासाठी देवाने मारुतीचा अवतार घेतला होता. माझा मुद्दा इथे, दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण. सुग्रीवाची भेट आधी झाली का मारुतीरायाची भेट आधी झाली? तर रामायण सांगतो सुग्रीवाची भेट आधी झाली. पण इतिहासात अजरामर कोण झालं तर मारुतीराय झाले. कारण दास्यत्व निकट हनुमंते पै केले. विकट परिस्थितीत सुद्धा निकट हनुमंत जर दास्यत्व केलं तरच देवाची तुम्हाला प्राप्त होती. इतिहास हा संपन्न असणाऱ्या माणसाला लक्षात ठेवत नाही, धनवान असणाऱ्या माणसाला लक्षात ठेवत नाही. धनवान असणाऱ्या माणसाला जर इतिहासाने लक्षात ठेवलं असतं तर आत्तापर्यंत सगळे करोडपती आपल्याला माहीत असते. रावणाकडे किती संपत्ती होती तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे. पण त्यांनी वर्णन केलं म्हणून आपल्याला माहिती आहे. शुद्ध कांचनाची किती घरं होती, रम्य ही स्वर्गाहुनी लंका. तुकाराम महाराजांसारख्या विरक्त महात्म्याला सुद्धा त्याचं वर्णन करावं वाटलं. ते रावणाची संपत्ती होती, पण रावण का स्मरणात राहिला तर तो रामचंद्रांनी त्याचा वध केला. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय देवाचा जन्म झाला म्हणून रावण लक्षात आहे. संपत्तीमुळे रावण लक्षात नाही आहे. कौरवांकडे किती संपत्ती होती माहीत नाही आहे कोणाला. कर्णाकडे किती संपत्ती होती सगळ्या जगाला माहिती आहे. पण त्याचं कारण काय? संपत्तीसोबत दातृत्व असलं तर त्या संपत्तीची इतिहास दखल घेतात, श्रीमंतांची दखल घेत नाही. धनवान असणं वेगळं आणि दातृत्ववान असणं वेगळं. काही लोक खूप धनवान आहेत पण दातृत्ववान नाही आहेत. कोटीची इस्टेट आहे पण द्यायचं म्हटलं की फार अडचण आहे. आणि मग आत्ताच्या काळात तर ठरलेलं वाक्य आहे, कोरोनामुळे फारच कठीण काम झालं. सर्वसामान्यांचं वाक्य आहे बरं आहे. जे महाराज लोकही वापरतात, सरकारही वापरतं, पंक्ती मागायला गेलो तरी वापरतात. ॲडमिशनच्या कालावधीत आम्हाला अनुभव आला, महाराज केलं असतं सगळं पण कोरोनामुळे फार वाईट परिस्थिती आली. ते धनवान असणं वेगळं आणि दातृत्ववान असणं वेगळं. आजही भारतात किती उद्योगपती आहे ते आपल्याला माहीत नाही, पण टाटा म्हटलं की लगेच नाव डोळ्यासमोर येतं. कारण धनाच्या जोडीला दातृत्वाची जोड आहे. म्हणून आपल्याला ते इतिहास लक्षात का ठेवतो तर इतिहास धनवंताला लक्षात ठेवत नाही. धनासोबत दातृत्वाची जोड असेल तर त्याला लक्षात ठेवतो. नवविधा भक्ती सांगत होतो, श्रवणम कीर्तनम विष्णोह स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. सद्गुरूंची भक्ती कशी केली पाहिजे, सद्गुरूंप्रती किती निष्ठा असली पाहिजे. त्या वर्तंत ऋषीचा एक शिष्य होता कौत्स नावाचा. त्या वर्तंत ऋषीकडे त्यांनी 6 वर्ष अध्ययन घेतलं. काय अध्ययन घेतलं? 4 वर्ष संहिता, 2 वर्ष पौरोहित्य. आपला जो अभ्यासक्रम आहे तोच त्यांनी घेतला होता असं म्हणायचं. किंवा 4 वर्ष वारकरी विद्यालयात होता असं म्हणू. 4 वर्षाचं अध्ययन घेतलं. त्यांनी गुरुजीला नमस्कार केला, सांगितलं गुरुकुल पद्धतीला अनुसरण. तुम्ही आमच्याकडून 1ही रुपये गुरुदक्षिणा घेतली नाही, 1 रुपये फी घेतली नाही. अत्यंत आई वडिलांसारखा आमचा सांभाळ करून 4 वर्ष 6 वर्ष आम्हाला निवास भोजन शिक्षण सगळं विनामूल्य दिलं. आम्हाला घरच्यासारखं सांभाळलं, सगळं शिक्षण दिलं. आता आम्हाला गुणवान विद्यावान केलं. पुढे जाऊन आम्ही भविष्यामध्ये धनवान यशवान कीर्तिवान होईल तुमच्या आशीर्वादानेच होऊ. त्यामुळे माझी इच्छा आहे की तुम्हाला काहीतरी गुरुदक्षिणा द्यायची आहे. काय देऊ? गुरुजींनी सांगितलं काही नाही म्हणे, मी सांगितलेल्या मार्गावर चाल. करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान, एवढंच करा, काही करू नका. नाही म्हणे गुरुजी, तरी काही ना काही मागा. त्यांनी सांगितलं काही नको मला, सांगितलेलं चांगल्या मार्गावर चला, धर्ममार्गाचं आचरण करा, अवलंबन करा, अनुकरण करा. संतांनी सांगितलेल्या मार्गाचं अनुकरण करा आणि वेदाची तिन्ही रक्षणांनी रक्षण करा. पाठरक्षण, प्रयोगरक्षण आणि अर्थरक्षण या तिन्ही रक्षणांनी वेदाचं रक्षण करा, वेद कार्य करा. भरपूर झालं. नाही म्हणे गुरुजी, फार हट्ट केला. गुरुजींनी 1दा 2दा 3दा त्याला असं फार कारणं सांगितली आणि 4थ्या वेळेस रागात सांगितलं एवढं काय दक्षिणा नव्हतं. गुरुदक्षिणा द्यायची असेल तर 14 कोटी सुवर्णमुद्रा घेऊन ये, तोपर्यंत तोंड दाखवू नको. एखादा असता तर मनात विचार केला असता, कुणीकडून विचारलं दक्षिणा द्यायची का? 1000, 2000, 5000, 10000 ठीक होतं. 14 कोटी सुवर्णमुद्रा. पण अर्चनम वंदनम दास्यम याला नाही म्हणत. त्याने सांगितलं गुरुजी धन्यवाद सांगितल्याबद्दल. 14 कोटी सुवर्णमुद्रा घेऊन तुमच्या चरणी अर्पण करतो, तोपर्यंत तुम्हाला तोंड दाखवणार नाही. तिथून निघाला.
तो तिथून निघाल्यानंतर तो आला दशरथ राजाच्या दरबारात. पण दशरथ राजाच्या दरबारात आल्यानंतर दशरथ राजाचं जे काही वैभव होतं मी काल सांगितलं होतं, रघुनाम अन्वयानाम बक्षे असं ते जे रघुवंशातलं वर्णन आहे ना, तर त्या रघुवंशामध्ये यांचा पराक्रम किती आहे, यांचं सामर्थ्य किती आहे, याचं सगळ्याचं वर्णन आलेलं आहे. रामरायांचा रघुवंशाचा फार पराक्रम होता. यांच्या स्वर्गाचा यांच्या रथाचा रस्ता हा डायरेक्ट स्वर्गापर्यंत जात होता. ते जरी भूतलावरती राहत होते, वास करत होते, तरी रामायणात असं वर्णन आहे. आणि तुम्ही पाहता कैकेयीला जो उशाप मिळाला होता, कैकेयीचे 2 शाप होती, त्याच्यातला एक उशाप हा होता की तिच्या त्या उजव्या हातात बळ आलेलं होतं. आणि त्या उजव्या हातात इतकी ताकद आलेली होती की त्याचा जर तिने स्मरण केलं की त्या हातात तेवढी ताकद येत होती. ते बृहस्पतींनी जेव्हा दशरथाला स्वर्गामध्ये युद्ध सहाय्यार्थ बोलवलं तेव्हा त्याच्या रथाचं चाक तुटलं. चाक तुटलं म्हणजे काय झालं, ती बैलगाडीला पहिले ते आत्ता ते चाकं येतात आणि त्याच्यामध्ये तो एक खिळा घातलेला असतो. त्या खिळ्यावर ते चाक अवलंबून असतं. तो जर खिळा निघाला तर ते चाक निघून जातं. जुने रथ तशीच होते. त्या बृहस्पतीसोबतच्या युद्धामध्ये, बृहस्पतींच्या बरोबर सहाय्यार्थ केलेल्या युद्धामध्ये दशरथ राजाचं ते चाक निघालं तर कैकेयीने तिथं आपला हात घातला आणि ते चाक तग धरून ठेवला, तो रथ धरून ठेवला आणि दशरथाला विजय मिळाला. इतका पराक्रम यांचा होता. त्या रामाच्या पराक्रमाबद्दल एक सुंदर श्लोक आलेला आहे. अर्धाधिक मुहूर्तेन रामेण निशितैश्चरैः चतुर्दश सहस्राणि राक्षसानां कामरूपिणाम. अर्धाधिक मुहूर्तेन सामर्थ्य काय असतं, पॉवर काय असते ते आपण आत्ता म्हणतो, ते 1 मॅन आर्मी वगैरे सगळे विषय, पण हे रामरायांना काहीच लागू होत नाही, कारण तेवढी ताकदच कोणाची नाही आत्तापर्यंत. कोदंडधारी जर राम जिथे असेल ना तिथं बाकी कोणाची शक्ती नाही. भूषपिशाचं निकट नाही यावे, महावीर जब नाम सुनावे, फार साध्या गोष्टी आहेत त्या रामरायांच्या सामर्थ्यासमोर. पाताळ भूतल व्योम चारिणश्छद्मचारिणा न दृष्टमपि शक्ता असते रक्षितम रामनामभिः असं सांगितलेलं आहे. चतुर्दश सहस्र अर्धाधिक मुहूर्तेनं एक मुहूर्त जर 3 तासाचं धरलं तर अर्धाधिक, अर्ध आणि अधिक 1 म्हणजे 1.5 मुहूर्त म्हणजे किती तास, 3 अधिक 1.5 4.5 तास रामाने युद्ध केलं. रामेण निशितैश्चरैः त्या शूर्पणखेचं नासिक कापल्यानंतर तर अजून 2 जण, तर मला वाटतं खर आणि अजून 2 जण जे राक्षस होते त्यांच्यासहित 14 सहस्राणि 14,000 राक्षसांचा रामाने वध केला होता. एकट्या रामाने, लक्ष्मणाचा उल्लेख नाहीये याच्यामध्ये. तुमच्या लक्षात येतोय का? 14,000 राक्षसांना रामरायांनी 4.5 तासात मारलं होतं. एक भाता काढायचा, तो त्या प्रत्यंचेला लावायचा, ती प्रत्यंच्या मागं ओढायची, मग काय तो मंत्र म्हणायचा असेल तो मंत्र म्हणायचा आणि तो मंत्र म्हटल्यावर तो बाण सोडायचा. तितक्या वेळात 10 बाण येऊन अंगाला लागतात की नाही हो? बरं मागं ते हात जातो की नाही, हात गेला तर त्याला वात येतो का, वात आला पुन्हा बाणच हाताला लागतो का, बरं नेमके बाण संपले का, त्याची स्पीड किती असेल याचा विचार करून पहा. अर्धाधिक मुहूर्तेनं रामेण निशितैश्चरैः हे 14 सहस्राणि. आणि रामाने हे युद्ध खरोखर केलेलं आहे. रामरायांनी स्वतः रामायणामध्ये एक वाक्य वापरलेलं आहे, कारण जिथं शंकराचं वर्णन येतं तिथं रामाचं वर्णन येतच येतं. म्हणून या दोघांचाही समन्वय मी या प्रवचनाच्या माध्यमातून साधण्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय. रामरायांनी स्वतः सांगितलेलं आहे, माझ्या मनात जर आलं तर केवळ मनात कल्पना केल्यावर सुद्धा मी भारतातल्या आणि पृथ्वीवरच्या सगळ्या राक्षसांचा संहार करून अर्धक्षणात मनात आणल्या रावणाचा सुद्धा वध करेल. हे माझ्या ठिकाणचं सामर्थ्य असं स्वतः रामचंद्र प्रभू सांगतात. पण ते वर्तत दिसती देही, ते जरी मनुष्य जन्मामध्ये आले तर ते मनुष्य जन्माची क्रिया करतात. ते का करतात तर यद्यदाचरते श्रेष्ठस्तत्त देवे तरोजनः सयत्प्रमाणं कुरुते लोकाः तद अनुवर्तते असं सांगितलेलं आहे. लोक तसं अनुवर्तन करतात. इथं वडील जे करीती तया नाव धर्मो ठेविती. म्हणून रामरायांनी तिथं शक्तीचा उपयोग केला नाही, प्रत्येकासोबत युद्ध केलं. पराक्रमी नावाचा दशरथ राजा होता, पराक्रमी राजा होता दशरथ, आणि त्याचा पराक्रम सांगण्यासाठी मी हा मुद्दा इथे काढला. किती पराक्रम होता तर दशरथ राजाने विश्वजित यज्ञ केला होता, आणि त्या विश्वजित यज्ञ केल्यामुळे हा कौत्स तिथे आला. त्यांनी पाहिलं एवढा पराक्रम आहे, सुवर्ण सिंहासन आहे सगळं, आणि आज दशरथ राजा बसलाय तो साध्या लाकडाच्या आसनावर. दरबारामध्ये सगळे राजे लोक, प्रधान लोक बसलेले, कोणाच्याच अंगावर काही दागिने नाही, कोणाच्याच अंगात काही अलंकार नाही. दशरथ राजा सुद्धा एक तुळशीची माळ, एक रुद्राक्षाची माळ गळ्यात घातलेली आहे. अहो महाराज, रघुवंशात तुळशीची माळ बरोबर आहे, ते विष्णूच्या अंशातले आहेत, रुद्राक्षाची माळ कशी काय?
तर रुद्राक्षाची आणि तुळशीची माळ एकत्र घालायची नाही असं एकही प्रमाण मला मिळालेलं नाही, असं करपात्री महाराजजींचं वाक्य आहे. आता त्यांच्यासमोर आपण सूर्यासमोर काजवे सुद्धा नाही, सूर्यासमोर सूर्याची किरणं सुद्धा नाही. धर्मसम्राट करपात्री महाराजांसमोर सध्याच्या विद्वानातला एखादा व्यक्ती हा त्या सूर्यासमोर किरणा इतका सुद्धा मोठा नाही आणि त्यांचं हे वाक्य आहे. आणि त्यांचं वाक्य तर सोडा, ते स्वतः तुळशीची आणि रुद्राक्षाची माळ सोबत घालत होते. पण माझा तर तो प्रत्येकाला हट्ट असतो की प्रत्येक वैदिकाने गळ्यात रुद्राक्षाची माळ घालणं बंधनकारकच आहे, पण त्याचसोबत गळ्यात तुळशीची माळ घालणंही बंधनकारक आहे. कारण महाराष्ट्रात जन्मलेला माणूस हा हरिहर ऐक्याचं प्रतिपादन करणारा माणूस आहे, हा हरिहर ऐक्याचा पुढाकार करणारा माणूस आहे. कारण परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम, त्याला म्हटलेलं काय आहे? परब्रह्म लिंग. लिंगम या विशेषणाने ते शंकराकडे वर्णन होतं आणि भजे पांडुरंगम म्हणजे ते विष्णूचं वर्णन होतं. आणि वर्णन केलेलं कोणी आहे? नारायणाचा अवतार जरी म्हणतात तरी अवतार शंकराचा आहे. भगवान श्रीमद शंकराचार्यांनी वर्णन केलेलं आहे. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडलिकाय दातुम मुनिंद्रैहि समागत्य तिष्ठन तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तुळशीची आणि रुद्राक्षाची माळ गळ्यात घातली पाहिजे. तिची वैज्ञानिक दृष्टिकोनातले फायदे मी याच्या आधी कधीच आपण प्रसिद्ध केलेले आहेत. फार वैज्ञानिक फायदे आहेत. तुळशीच्या माळेचे वैज्ञानिक फायदे आहेत, रुद्राक्षाच्या माळीचे वैज्ञानिक फायदे आहेत, तसेच त्याचे आध्यात्मिक फायदे सुद्धा आहेत. त्या दशरथ राजाच्या गळ्यात केवळ तुळशीची माळ रुद्राक्षाची माळ दिसली, कुठलाही अलंकार नव्हता. कौत्साने दर्शन घेतलं, मोठं आश्चर्य वाटलं. कारण कौसल्या माता आली, ती कोणी आचार्य अतिथी आले तर त्याचं अर्घ्यपाद्य पूजन केलं पाहिजे म्हणून ती ताट घेऊन आली. ते ताट मातीचं, त्याच्यात ते जे छोटे छोटे भांडे होते ते तांब्या पितळाचे भांडे, जिथं सोन्याचे भांडे सगळे असायचे, जिथं सुवर्ण आणि चांदीशिवाय दुसरी एकही वस्तू, दुसऱ्या एकाही धातूची वस्तू दिसत नव्हती, तिथं आज तिच्या हातात मातीचं भांड आहे, मातीचं ताट आहे, साधी तांब्या पितळाची भांडी आहेत. कौत्साने दर्शन घेतलं. दशरथ राजाने विचारलं कुठे आलात? त्यांनी सांगितलं आपल्या दर्शनाला आलो, क्षेमकुशल विचारण्यासाठी आलो. राहू द्या बाबा, तिथंच बसा, बसा, राहू द्या. दशरथ राजांनी सांगितलं तरी काय प्रयोजन होतं येण्याचं? त्यांनी सांगितलं प्रयोजन होतं, पण तुम्ही आत्ताच विश्वजित यज्ञ केला आणि विश्वजित यज्ञाचा नियम आहे, इकडे लक्ष द्या, लगेच लक्ष विचलित नाही करायचं. दशरथ राजाने विश्वजित यज्ञ केलेला होता आणि त्या विश्वजित यज्ञाचा नियम असा आहे, विश्वजित तो यज्ञ केल्यानंतर सगळी संपत्ती दान करावी लागते. सगळी संपत्ती जेवढी असेल सगळे कोश रिकामे करावे लागतात, सगळे कोश रिकामे करावे लागतात. एकही रुपया तुमच्या हातात ठेवता येत नाही. हातातल्या अंगठ्यासुद्धा दान केल्या होत्या भगवान दशरथाने. हातातल्या अंगठ्या, घरातलं सोनं, चांदी, ताटं, वाटी, तांब्या, पेले, सगळे अलंकार. कौसल्या मातेच्या गळ्यात फक्त मणिमंगळसूत्र होतं, बाकी काही नव्हतं. काळ्या पोतीचं मणिमंगळसूत्र नुसतं. आता एरवी अलंकार आणि नखा केशापर्यंत अलंकार असं वर्णन त्या रुक्मिणी मातेचं केलेलं आहे. तशी असणारी ती कौसल्या माता आणि तिच्या गळ्यात आज केवळ एक मंगलसूत्र आहे. या कौत्साने सांगितलं तुम्ही विश्वजित यज्ञ केला, त्या विश्वजित यज्ञाच्या नियमानुसार तुम्ही सगळी संपत्ती दान केली, त्यामुळे माझं जे प्रयोजन होतं ते मी तुमच्यासमोर बोलून दाखवत नाही. दशरथाने सांगितलं असं नाही, आलेला अतिथी परत आमच्या इथून गेला नाही पाहिजे. आमच्या रघुकुल रीत सदा चली आई जानजाय परवचन नाही जा, ही आमच्या रघुकुळाची रीत आहे. त्यामुळे तुमची जी काही मनोकामना आहे, जो संकल्प आहे, जो असेल तो तुम्ही मला सांगा. कौत्साने सांगितलं कुठून सांगणार आहे? तुमची परिस्थिती मला दिसते डोळ्यासमोर. याच्या मनात विचार आला, तिकडे 14 कोटी सुवर्ण मुद्रा दान देण्याचा संकल्प करून आलो, इकडं मातीचं भांडं जर हे घेऊन आपल्याला औक्षणाला आले तर कुठं सुवर्ण मुद्रेचा विचार करायचा आणि सांगायचा यांना. दशरथ राजाच्या आग्रहावरून कौत्साने सांगितलं, म्हणे 14 कोटी सुवर्ण मुद्रा माझ्या गुरुजींनी मला मागितल्या आणि त्या मागण्यासाठी म्हणून, त्याची याचना करण्यासाठी म्हणून तुमच्याकडे आलो. कारण दशरथ राजाच्या रघुकुळाच्या दरबारातून कोणी विनमुक्त जात नाही. मी आत्ता वाक्य वापरलं होतं की इतिहास हा संपत्ती असणाऱ्यांना लक्षात ठेवत नाही, तर संपत्तीसोबत दातृत्व असणाऱ्यांना लक्षात ठेवतो. तर दशरथ राजांचं वाक्य महत्त्वाचं आहे, नीट लक्ष देऊन ऐका. दशरथ राजांनी सांगितलं एवढंच ना, कोणी सांगितलं मी सुवर्णमुद्रा देऊ शकत नाही, रात्रभर इथं आमच्या इथे अतिथी कक्षात आराम करा, उद्या सकाळी तुमची व्यवस्था होऊन जाईल. व्यवस्था करायची हा माझं कर्तव्य आहे. कारण माझ्या दारात आलेला अतिथी
हा विन्मुख गेला नाही पाहिजे हे धर्मशास्त्र सांगतं. असं काय भरले आपोआप? जेव्हा बृहस्पतीला कळालं म्हणे की राजा दशरथ आपल्यावर चालून येतोय, सगळी संपत्ती चालल्या जाईल आणि जीव सुद्धा चालल्या जाईल, त्याच्यापेक्षा कशासाठी येतोय म्हणे काही नाही, कौत्स त्यांच्या दरबारात आलेला आहे, त्यांनी 14 कोटी सुवर्णमुद्रा मागितल्यात. 14 कोटी सोडा म्हणे, सगळे कोश भरून ठेवा, केवळ तुम्ही येणार या भीतीने त्यांनी सगळे कोश भरून ठेवले. एवढं सामर्थ्य त्यांच्या अंगी होतं. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, कोश उघडले, कौत्साला सांगितलं 14 कोटी सगळ्या सुवर्णमुद्रा तुझ्या आहेत म्हणे, कारण मी सगळं दान केलं होतं, हे आणलं हे तुझ्यासाठी आहे. तो कौत्स होता, आपल्यासारखा नव्हता. आपल्यासारखा असता तर काय विचार केला असता, 14 कोटी त्यांच्या, 1 कोटी आपल्या, 15 कोटी घेऊन जा, फार काही न्यायचं नाही. तो कौत्स होता, त्यांनी सांगितलं 14 कोटी सुवर्णमुद्रा गुरुजींनी दक्षिणा म्हणून मागितल्या, वरची 1 मुद्रा सुद्धा नको, बाकीच्या तुमच्या मुद्रा तुम्हाला लखलात. त्याने 14 कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या, तो गुरुजींकडे गेला, गुरुजींच्या चरणावर ठेवल्या आणि सांगितलं गुरुजी जी गुरुदक्षिणा मागितली होती ती तुमच्या समोर आणून ठेवलेली आहे. तर गुरुजी त्याच्यावर प्रसन्न झाले. याला म्हणतात सख्यम आत्मनिवेदनम दास्यम. सद्गुरूंचं दास्यत्व कसं करायचं असतं ते फार सांगितलेलं आहे. गुरु परिचर्या नित्य कर्म जायाचे गा, गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरुमाता गुरुपिता, जो गुरुसेवेत परवता मार्गून येणे. ज्ञानेश्वर महाराजांनी आचार्योपास्ती या पदावर जवळपास 100हून अधिक ओव्या लिहिलेल्या आहे. त्या आचार्योपास्तीमध्ये हे सगळं वर्णन आलेलं आहे की गुरुभक्ती कशी असावी. ज्ञानेश्वर महाराजांच्या आचार्योपास्तीवरून आपल्याला कळतं. म्हणून दास्यभक्ती अशा स्वरूपाची केली पाहिजे. इतका पराक्रम दशरथ राजाचा होता, इतका गुण त्यांच्यामध्ये होता. हा कोणता गुण आहे? रघुवंशातला हा कोणता गुण आहे? ऐका, यश त्यांच्या ठिकाणी होतं. युद्धाला गेले का दशरथ राजे? गेले नाही, तरी सुवर्णमुद्रा आल्या म्हणजे यश मिळालं की नाही? मिळालं. ते देवाची रणछोडदासाची कथा सांगतात ना, गुजरातचं डाकोरजी नावाचं जे दैवत आहे तर त्याला रणछोडदास असं म्हणतात. त्या रणछोडदासाची कथा आहे, मी कथा सांगत नाही. त्या कालयवन राजाला मारायसाठी म्हणून देवाने युद्धाला त्याला बोलवलं आणि तो कालयवन पळत आला आणि तो देवाच्या मागे लागला. देव पळाले 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 एका गुहेत जाऊन लपले आणि तिथं एक ऋषी झोपलेले होते. त्या ऋषीचं भगवान प्रभू रामचंद्रांनी इतकं औदार्य कोणाकडेच नव्हतं. फार औदार्य, फार औदार्य. किती औदार्य होतं. त्यामुळे बिभीषणाचा राज्याभिषेक करत असताना त्या बिभीषणाला राज्याभिषेकाचं पाणी आणायचं सांगितल्यावर लक्ष्मणाने थोडंसं देवाकडे पाहून स्मित हास्य केलं. देवाने विचारलं काय झालं, कशामुळे हसला? लक्ष्मणाने सांगितलं काही नाही, सहज. देवाने सांगितलं सहज कोणीच हसत नसतं, रडणं सुद्धा सहज नसतं. दुःखातलं रडणं वेगळं असतं आणि आनंदातलं रडणं वेगळं असतं. आनंदाचे अश्रू हे गार असतात आणि वेदनेतले अश्रू हे गरम असतात. याला धर्म ओळखलं होतं की हे अश्रू कोणाच्या तरी वेदनादायी व्यक्तीचे आहेत, कारण हे अश्रू गरम होते. म्हणजे त्या व्यक्तीला काय वेदना होत आहे ते त्यांनी त्याला जाऊन विचारलं. ते विस्तृत विचार येतो. ते फार मोठी कथा आहे की अजून सेतू बांधायचा आहे. परवा दिवशी मी त्या सेतूचा सगळा हिशोब सांगितला होता. अजून 100 योजने सेतू बांधणं बाकी आहे. रावणावर युद्ध करून जाणं बाकी आहे. रावणावर विजय मिळवणं बाकी आहे. आणि तुम्ही आत्ताच बिभीषणाचा अभिषेक करताय. यदा कदाचित जर रावण गेला नाही तर रामरायांनी तिथं वापरलेलं वाक्य 2 अर्थांनी घेता येतात. त्यांनी सांगितलं जिथं राम जातो तिथं रावण थांबत नाही आणि जिथं रावण असतो तिथे राम प्रभू कधी जात नाही. ज्या दिवशी रामचंद्र लंकेमध्ये पाय ठेवला त्या दिवशी रावण तिथे नव्हताच. म्हणजे नव्हता म्हणजे शरीराने नव्हता असं नाहीये. त्या दिवशीपासून रावण तिथे नव्हता म्हणजे रावण नावाची जी वृत्ती होती ती तिथे येऊ शकत नाही. कारण राम नावाची एक वृत्ती आहे आणि रावण नावाची वृत्ती आहे. या दोन्ही वृत्ती एकत्र कधीच येऊ शकत नाही, इथं जात नाही. ज्ञानोबराय सांगतात ना, माझी सत्यवाचाचे तपवाचा केले बहुत कल्प. हे तर स्वतः भगवान यांच्या मुखातून निघणारं प्रत्येक वाक्य म्हणजे सत्य आहे. यांच्या मुखातून निघणारं प्रत्येक गोष्ट, यांच्या मुखातून निघणारं प्रत्येक वाक्य म्हणजे मंत्र आहेत. मुखातून कशाला? वेदाची उत्पत्ती देवाच्या श्वासातून झालेली आहे. कोणी जर प्रश्न विचारला ना वेदाची उत्पत्ती कुठून झालेली आहे, तर वेदमंत्राचं कोणी लिखाण केलेलं नाहीये. वेदमंत्र कोणी लिहिलेले नाहीयेत. कोणत्या ग्रंथातून त्याची उत्पत्ती झालेली नाहीये. देवाच्या श्वासातून त्याची उत्पत्ती झालेली आहे. म्हणून वेद हे कोणत्या पुरुषाने त्याची निर्मिती केलेली नाहीये. देवाने सांगितलं माझं वाक्य खोटं ठरणार नाही. आणि जर तू म्हणतो तसं यदा कदाचित ठरलं आणि जर रावण माझ्या हातून रावणाचा वध झाला नाही आणि लंकेवर रावणाचंच राज्य राहिलं
तर माझं जे राज्य अयोध्येत भगवान भरत सांभाळतोय ते ऐश्वर्य भगवान शंकराच्या ठिकाणी ज्ञान आणि वैराग्य या दोन गोष्टी फार ओतप्रोत भरलेल्या आहे. भगवान शंकरा इतकं वैराग्य कोणाचकडे नाहीये. मला आत्तापर्यंत भगवान शंकराचा ते प्राकृतामधलं ते आहे ते शंकराच्या विवाहाचं ते एक पद आहे ना, आहे ते एक पद आहे आणि त्या पदात ते सगळं जे वर्णन केलेलं आहे तर ते फक्त भगवंताच्या विवाहाच्या एका दिवशीचंच वर्णन आहे. आणि त्याही दिवशी पहिले भगवान तसे आलेच नव्हते. देवते शंकराची सगळी फोटो तुम्ही पहा, एकाही फोटोत पितांबर घातलेला आहे, हातामध्ये त्रिशूळ घेतलेला आहे, तो त्रिशूळ सोन्याचा आहे, मस्तकावर जटा धारण केल्या आहेत, जटेवर गंगा धारण केलेली आहे, त्या गंगेला सोन्याचे अलंकार घातलेले आहेत, गळ्यामध्ये सोन्याचे अलंकार घातलेले आहेत, पायात शंकराचा फोटो तुम्हाला सापडणार आहे. शंकराने आजीवन वल्कल धारण केली, गळ्यामध्ये एकही अलंकार नव्हता, फक्त एक होता आणि तोही असा अलंकार आहे की शंकरानंतर आज तागायत तो अलंकार कोणीच गळ्यात घातला नाही. गळ्यात सोडा मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुळ टिळक रामदासा अंतरी. हे वर्णन भगवान शंकराचं आहे. विषेकंठ काळा तिरनेत्री ज्वाळा लावड किया माळा. पण असा जरी तो असला, व्याघ्रांबर फणीवर धर सुंदर मदनारी जरी तो असला तरी लावण्य सुंदर असं म्हटलेलं आहे. बघा, गोरं असणं वेगळं, गोरं दिसणं वेगळं आणि चांगलं दिसणं वेगळं, रूपवान असणं वेगळं आणि लावण्यवान असणं वेगळं. पुतळा विठो देखिला डोळाबाई हो पंढरीचा निळा, लावण्याचा पुतळा, त्याची मूर्ती कशी हो पाषाणाची काळी आहे आणि त्याला लावण्याचा पुतळा कसं म्हणाल. एखादी पांढऱ्या शुभ्र संगमरवरीची एक मूर्ती आणली आणि एखादी काळ्या पाषाणाची मूर्ती आणली, आपल्या दृष्टीने कोणती मूर्ती गोरी हो. हे सदरे आपण जे घालतो ना, ते तो एका जणांनी मला विचारलं होतं, म्हणे महाराज वारकरी संप्रदायात पांढरा सदरा घालावा याचं एखादं प्रमाण तुकाराम महाराजांचं दाखवा. बाकीचे प्रमाण त्यांना चालत नाहीत, याचं प्रमाण लागतं. मी म्हटलं याला प्रमाण नाहीये. तुम्ही निळा शर्ट घालून या आणि पांढरा शर्ट घालून या, डोळ्याला पाहायला काय चांगलं वाटतं, पांढरा शर्ट चांगला वाटतो, तेवढं घाला ना. म्हणजे तुमच्या रूपाकडे पाहून जरी देवाला चांगलं वाटायला पाहिजे, लोकांना चांगलं वाटणं तर फार अवघड आहे. लोकांना चांगलं वाटेल तर देवाला चांगलं वाटेल. त्या भगवान शंकराचं वर्णन करत असताना लावण्य सुंदर मस्तकिया भाळा, आणि लावण्य सुंदर असं म्हटलेलं आहे. तो लावण्यवान होता. मी सांगत होतो लावण्य असणं वेगळं आणि गोरं असणं वेगळं. गोरं लवकर होता येतं पण लावण्यरूप होता येत नाही. तर भगवान श्रीकृष्णाचं वर्णन पहा, भगवान श्रीकृष्णाचं वर्णन सगळं पहा, अवतारापासून तर पूर्ण शेवटपर्यंत भगवान श्रीकृष्णाचा वर्ण गोरा नव्हता, निळ्या वर्णाचं देवाचं वर्णन आहे. भ्रमरवर्ण असं देवाचं वर्णन सांगितलेलं आहे. भ्रमर म्हणजे बुंगा, भ्रमर म्हणजे काळा आणि त्या काळ्या रंगाचा तो देव आहे. पण तरी तो आहे कसा, लावण्याचा पुतळा. शंकराचं वर्णन, स्वरूप वर्णन जर करायचं झालं तर त्याला तीन नेत्र होते. त्याने त्या शंकरांनी सुंदर मस्तक्या बाळा, तेथून या जळ निर्मळ वाहे झुळझुळा. गंगेची उत्पत्ती देवाच्या जटेतून झालेली आहे. आपण जी पवित्र गंगा म्हणतो ते गंगेची उत्पत्ती कुठून झाली, देवाच्या जटेतून झाली. ते स्थान कोणतं आहे, ते गंगोत्री स्थान आहे. गंगोत्रीच्या पुढे गोमुख नावाचं एक स्थान आहे. तिथं आता जाता येतं की नाही माहित नाही. आचार्यांनी गोमुखावर जाऊन तपश्चर्या केलेली आहे आणि त्या गोमुखाच्या ठिकाणी, गोमुख म्हणजे काय, जिथून गंगा उत्पन्न झाली ती, जिथे शंकरांनी जटा आदळल्या त्याच्यातून ती गंगा जी निर्माण झाली ते गोमुख आहे. स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाशी विषयी तुम्ही भक्तिभाव मनामध्ये धारण करा. देवाच्या स्वरूपाचा विचार करायला झाला तर देव ऐका यशस्वी वैराग्य, ऐका यशस्वी अवधारे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. ऐश्वर्य भगवंताच्या ठिकाणी किती आहे म्हणे हो. अहो ऐश्वर्य तुम्ही पाहायला जाल तर संपूर्ण कैलास त्याचा होता. ऐश्वर्य त्याच्याकडे. त्या पैशाच्या ऐश्वर्याने देवाची तुलना आपण करूच शकत नाही. कारण देवाच्या उष्ट खाण्यासाठी अमरावती सुद्धा ओस होती. अमरावती म्हणजे इंद्राचं स्थान आहे. आजी ओस अमरावती काला पहावया येते.
आणि ते कोण कशासाठी, तर ते उष्ट तरी आपल्याला मिळेल एवढ्यासाठी. म्हणजे यांच्यापेक्षा यांचं ऐश्वर किती मोठं असलं पाहिजे. आणि ज्ञानाचा जर विचार कराल तर सकल विद्येची ती देवता आहे. आपण आत्ता पाहिलं की दक्षिणामूर्ती शंकरी सगळ्या विद्येची देवता आहे. ऐश्वर्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ तो हा भगवंतू, तो हा भगवान आहे. गंमत अशी होते, माणसाला देवाची पूजा करायची हे लक्षात येतं, पण ती पूजा करण्यासाठी त्याची चित्तवृत्ती स्थिर राहत नाही. देवाचा वैराग्य हा विषय सांगायचा राहिला. वैराग्य किती हो देवाच्या ठिकाणी, किती वैराग्य आहे. वैराग्याचे मूर्तिमंत स्वरूप म्हणजे स्वतः भगवान परमात्मा आहे. ऐसेनी शुभाशुभ संसारी सांडेला तो अवधारी, वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. ज्ञानेश्वर महाराज सांगतात वैराग्य हे परमार्थिक क्षेत्राचं द्वार आहे. आणि जोपर्यंत वैराग्य तुमच्या अंगात येत नाही ना, तोपर्यंत तुम्ही परमार्थिक क्षेत्रात पुढेच जाऊ शकत नाही. आणि असण्याचं वैराग्य वेगळं आणि दाखवण्याचं वैराग्य वेगळं. ते वैराग्याची सगळ्यात चांगली व्याख्या जर कोणी सांगितली असेल संत वाङ्मयामध्ये, सगळ्यांचीच व्याख्या चांगली आहे, पण त्यातल्या त्यात सुलभ आणि चांगली व्याख्या जर असेल तर ती चिरंजीव पदात सांगितलेली आहे. सात्विक वैराग्य कोणतं, राजस वैराग्य कोणतं, त्याग केला पूज्यते कारणे, सत्संग सोडून पूजा घेणे, शिष्य ममता धरोणे राहणे, हे जाणणे राजस. हे राजस वैराग्य आहे. त्याग केला पण कशासाठी, पूज्यते कारणे. म्हणजे इथं आत्ता माझं काय तर प्रवचन चालू आहे, तर इथून लोक पाया पडतील तर तेव्हा म्हणायचं नको नको कोणी पाया पडू नका. लोकांना वाटतं किती मोठा त्याग आहे, पाया नाही पडू दिला, पण बाहेर जाऊन जगत पूजा तिथं चालू होणार होती. याला वैराग्य नाही म्हणत. सत्संग सोडून पूजा घेणे, कुठंतरी चांगली सत्संगती चालू आहे, कुठंतरी काहीतरी संत आलेले आहेत आणि त्या सत्संगती सोडून तुम्ही जर बाहेर गेले आणि एखादी देवाची पूजा करत बसले किंवा कोणी तुमच्या पूजा केली तर त्याची पूजा स्वीकारली, हे जाणणे राजस. हे वैराग्य राजस तामस, जे न मानेच संतांस तेणे न भेटे कृष्ण परेश अनर्थास मुळते. हे दोन्ही वैराग्य राजस आणि तामस यांनी कृष्ण परेश म्हणजे अर्थात भगवंताची प्राप्ती कधीच होऊ शकत नाही. पण याच्यातलं चांगलं वैराग्य कोणतं आहे, म्हणजे आता वैराग्य शुद्ध सात्विक जे मी जगद्वज्ञ मानी यदुन ऐके, ते तू सविस्तर ऐक मनी निष्टंक वैसावया. पण त्याच्या पुढची ओवी सगळ्यात चांगली आहे. भोगेच्छा विषयक ते तो सांडी सकळी का, प्रारब्धे प्राप्त होता देख तेथून निष्ठ ठेवू नको. आणि मग हे सोडल्यानंतर भोगेच्छा विषयक ते तो सांडी सकळी का. आता सगळ्या भोगेच्छात काय, न लगे मुक्ती, न लगे धन, न लगे संपदा, हे काय भोगेच्छा विषयक. हे सगळं सांडून टाकलंय. मुक्ती नको, धन नको, संपत्ती नको, ते तो सांडी सकळी का. पण प्रारब्धे प्राप्त होता देख, आम्ही इच्छा नाही केली पण तरी प्रारब्धाने जर आम्हाला ते प्राप्त झालं तर, असा जर एखाद्याला प्रश्न आला तरी प्रारब्ध प्राप्त होता देख तेथून निष्टंक अंग काढे, तिथून निघून जावं. प्रारब्धाने जरी तुम्हाला प्राप्त झालं, तुम्ही जर ठरवलं उद्यापासून पैसे मागायचे नाही, उदाहरण बरं, फक्त उदाहरण, कारण असं शक्य होत नाही. म्हणजे माणूस मागण्यात, वास्तविक माणसाचं देण्यात समाधान आहे. पहा तुम्ही 100 रुपये मागा, तुम्हाला समाधान होतं का पहा. आणि तुम्ही 100 पैकी तुमच्याकडे गरजवंताला जर 10 रुपयाची गरज आहे तर असलेल्या 100 रुपयातून 10 रुपये द्या, समाधान भेटतं की नाही बघा. 100 रुपये भेटल्यावर नाहीये, पण एखादा गरीब सज्जन वृत्तीने स्वतःचं काम करून पोट भरणारा माणूस आनंदी नसल कदाचित, माझ्याकडे घालायला नीट कपडे नाही, पायात घालायला चप्पल नाही, जायला नीट गाडी नाही, पण समाधानी आहे. जे आहे ते चांगलं आहे, समाधान महत्वाचं आहे. प्रारब्धे प्राप्त होता देख, उदाहरण आपण पाहत होतो, उद्यापासून कोणालाच पैसे मागायचे नाही, पण जरी न मागता प्रत्येकाने जर 100ची नोट हातात ठेवली, नमस्कार करून 500 रुपये हातात ठेवले तर काय अडचण आहे. म्हणजे आम्ही एखाद्यालाही मागत नाही, पण जर न मागता कोणी आम्हाला सुवर्णमुद्रा आणून दिल्या तर त्या घ्यायच्या की नाही. नाथ महाराज सांगतात प्रारब्धे प्राप्त होता देख तेथून निष्टंक अंग काढे, तिथं सुद्धा तुम्ही स्पर्श करायचा नाही. आणि मग पुढे सगळ्या ओव्या सांगितलेल्या आहेत. 42 ओव्यापर्यंत 41 ओव्यापर्यंत सांगितलेलं आहे. साधकाला सगळा उपदेश केलेला आहे आणि 42 आणि 43 2 ओव्यांमध्ये त्याचा उपसंहार केलेला आहे आणि चिरंजीव पदाची समाप्ती केलेली आहे. वैराग्य असणं म्हणजे नेमकं काय, तर ऐसेने शुभाशुभी संसारी, एखादा पिकलेलं फळ जसं त्या झाडापासून आपोआप, की एखाद्या तीर्थक्षेत्रावर जर आपण गेलो, उदाहरणार्थ प्रवचन ऐकायला तुम्ही आज इथं आले
आणि मग आता प्रवचन झालं आणि प्रसाद भेटला, आता दर्शन घ्यायचं आणि काय करायचं, जायचं आहे ना. पण एखाद दोघी जणांनी जर असं ठरवलं नाही म्हणे आता जायचंच नाही, किती दिवस, आजची रात्र मुक्काम केली, उद्या सकाळी विचारालच ना कधी मग परत. काही काही लहान लेकरांना फार सवय असते, पाहुणे आले ना की ते आल्याच्या दिवशीच विचारतात तुम्ही कधी जाणार, असं विचारू नये पण त्यांना ती सवय असते. वस्ती करा, वस्ती आला प्रातःकाळी निघून गेला, प्रवचनाला आलं, प्रवचन झालं, हरिपाठ ऐकला, जास्तीत जास्त रामरक्षा ऐकली, चालल्या जायचं. तसं सांगितलेलं आहे. एखादं पिकलेलं फळ आहे, ते पिकलेलं फळ कोणी तोडत नाही म्हणून तिथंच थांबतं का? पिकले ना, आता खाली पडा, खाली पडण्यातच तुमची धन्यता आहे. आणि माणूस पिकल्याशिवाय खाली येऊ शकत नाही. त्याच्यामुळे एखादा जर फार चांगला वाकत असेल, म्हणजे एखादा नम्र माणूस असेल, तर तो तेवढाच चांगला पिकलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. कारण झाड जेवढं समृद्ध आहे तेवढं खाली वागतं. आणि वेळूला एकही फळ येत नाही म्हणून तो कसा असतो, सरळ असतो, ताईट असतो, तो कधीच कोणापुढे वाकत नाही. पण मग त्याचा उपयोग कधी होतो, एकाच दिवशी होतो फक्त, आणि तोही एकाच वेळी होतो. म्हणजे त्याचा उपयोग झाला नंतर आणून त्याला जर पताका लावली तो दिंडीत घेतला असं कधीच नाही, ते तिकडच फेकून द्यावं लागतं. लोकांच्या लक्षात येतोय मी कशाबद्दल बोलतोय. वेळीचा उपयोग तेवढाच होतो फक्त, कधी बाकी उपयोग होत नाही त्याचा. नम्रता असली पाहिजे, गलित गात्र झालं पाहिजे. कसं स्वतः ते फळ जसं खाली येतं तसं प्रपंचातून आपोआप आपण बाहेर निघालं पाहिजे, त्याला म्हणायचं खरं वैराग्य. ऐसेनी शुभाशुभी ज्याची जी मर्यादा सांगितलेली आहे ना रामायणात, आसेतू समुद्रापर्यंत त्याची मर्यादा सांगितलेली आहे. म्हणजे संपूर्ण पृथ्वीवर जितके समुद्र आहेत त्या सगळ्या समुद्राची त्यांची मर्यादा आहे आणि तिथपर्यंत त्यांचं राज्य आहे. ते केवळ भारताचे राजे नव्हते, म्हणून सार्वभौम पद त्यांच्या ठिकाणी होतं. तर त्या राज्याभिषेकाला प्रभू रामचंद्राला उद्या राज्याभिषेक करायचा आणि रामरायाला अयोध्येचं संपूर्ण पृथ्वीचं राज्य द्यायचं म्हणून पृथ्वीपती असं त्यांना म्हणत होते. आणि उद्या सकाळी अभिषेक आहे. आज संध्याकाळी कैकेयीने दशरथाच्या दालनामध्ये जाऊन वर मागितलं, महाराज तुम्ही मला काही द्याल का? आता गंमत अशी होती, चांगल्या काळामध्ये बायकोनी काही मागितलं तर माणूस पटकन हो म्हणून देतो. एक गोष्ट सांगतो, सहज आठवली म्हणून सांगतो. आनंदाच्या काळामध्ये वचन कधीच द्यायचा नाही, कारण दिलेला शाप परत घेता येत नाही आणि दिलेलं वचन मोडता येत नाही. जो वचन मोडतो तो माणूस नाही. म्हणून दिवाळी जवळ आली आणि सहज बायकोने जर लाडात काहीतरी तुम्हाला मागितलं, पटकन हो म्हणून गेले, किती आजाराला तोटा बसेल तुम्हालाही सांगता येत नाही. म्हणजे काय, भगवान रामरायांचा राज्याभिषेक आणि तो उद्या सकाळी होणार आहे. कोण दुःखी आहे? कोणीच दुःखी नाहीये. रामरायांनी 1000 वर्ष राज्य केलं. आमचा आजच सकाळी विषय झाला, आज का काल झाला. त्या 1000 वर्षामध्ये एकही माणसाला आजार झाला नाही असं चिंतन आहे रामायणामध्ये. आणि एकही माणसाने, आपण ज्याला भिक्षा मागतो ना, भीक मागणं म्हणतो, ते भीक नाहीये बरं, खरी भिक्षा शब्द येतो, त्याचा अपभ्रंश भीक झालेला आहे. तर एकही माणसाने भिक्षा मागितली नव्हती रामचंद्रांच्या संपूर्ण 1000 वर्षाच्या कालावधीत. एवढं आनंदी वातावरण सगळं होतं. कैकेयीने मागितलं मला वर पाहिजे, तिने सांगितलं दिला. नंतर कैकेयीने 2 वर मागितले. एक पहिला वर होता भरताला राज्य द्या, तर वर मागितल्यावर फारसं वाईट नाही वाटलं. पण वृत्ती कशी असते बघा, भरताला राज्य द्या हे मागितलं असतं तर रामायण घडत होतं का? अडचण कुठं आली, रामाला 14 वर्ष वनवासात. दोघात मधला संवाद पहा. दशरथाने विनंती केलेली आहे की पहिली तुझी जी इच्छा आहे ती मी पूर्ण करतो, भरताला राज्य देतो, ज्याच्याने रामालाही अडचण येणार नाही. राम आनंदाने भरताला राज्य देईल, कारण राज्यासाठी राम कधी जगलाच नव्हता. अहो जिथे राम आहे तिथं राज्य आहे, त्याला म्हणून रामराज्य असं नाव आहे. ती रामाला सगळ्यात प्रिय होती आणि कैकेयीला रामचंद्र प्रभू सगळ्यात प्रिय होते. रामायण तुम्ही वाचा. कैकेयी दुष्ट नव्हती बरं, कैकेयी मंथरेच्या सांगण्यामुळे बिघडली. सोबतचा माणूस कसा असावा आणि त्याच्यामुळे किती विनाश होतो हे सध्याची वर्तमान परिस्थिती किती चांगली आहे सांगू शकेल है की नाही? तुमचा प्रवक्ता कसा आहे यावरून तुम्ही कसे आहात याचा निर्णय ठरवला जातो. वर्तमानात तुम्ही पहा. त्याच्यामुळे सोबतचा माणूस चांगला असला पाहिजे, संगती चांगली असली पाहिजे. ढेकणाच्या संगे हिरा तो भंगाला, आपण सांगतो ना, एक सडका आंबा असला तर तो पेटीभर सडवतो. इथे 40 फोडलेत, एक खराब होता तर एक पटकन बाजूला काढला नाही, आता सगळे खराब झाले.
आता नेमका कोणता खराब होता आणि कोणता चांगला होता हे सुद्धा लक्षात येत नाही. ते मंथरेने कैकेयीचे कान बिघडले. लहानपणी कौशल्यपेक्षा सुद्धा कैकेयीवर देवाचं जास्ती प्रेम होतं. दशरथाने सांगितलं म्हणे माते, आपलं कैकेयीला सांगितलं पहिला वर देतो पण रामरायाला वनवासात पाठवू नको. सगळं तो श्लोक झाला, मला ते चरित्र विस्तृत सांगायचं नाही. तिने मान्य केलं नाही. शेवटी तिने वर मागितला होता. दशरथाने नाईलाजाने दुःखित होऊन तो वर दिला. रामरायाला दरबारात बोलवलं. रामरायाला वाटलं काहीतरी उद्याच्या सूचना द्यायच्या असतील, काही अभिषेकाची तयारी असेल. हात जोडले, देवाचं दर्शन घेतलं, गुरूंचं वडिलांचं दर्शन घेतलं आणि प्रश्न विचारला कशा करता बोलवलं. तेव्हा दशरथाने जड अंतःकरणाने सांगितलं की भरताला राज्य दिलं जाईल. रामरायांच्या चेहऱ्यावर एक क्षण सुद्धा काही वाटलं नव्हतं. तेवढाच आनंदी चेहरा होता, हरकत नाही. दशरथाला वाटलं दुसरं वाक्य ऐकल्यावर तरी रामरायांच्या चेहऱ्यावर फरक पडेल. रामरायांनी सांगितलं एवढंच नाही, उद्यापासून तुला उद्याच्याच दिवशी भरत वर्णन आहे की त्या रात्री रामचंद्र प्रभूंनी राज्याभिषेकाच्या सगळ्या सामुग्रीला प्रदक्षिणा घातली, नमस्कार केला आणि दुसऱ्या दिवशी रामचंद्र प्रभू वनवासाला निघाले. दुःखेश्वनु दिगनमना सुखेशु विगत स्पृहा वीतराग भयक्रोध स्थित दुर्मुनिरुच्यते. याला म्हणायचं वैराग्य. इतकं वैराग्य देवाच्या ठिकाणी. ऐका यशस्वी वैराग्य ज्ञान, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवरी अवस्थिती जेत असा असणारा भगवान शिवशंकर परमात्मा. आणि त्याची आराधना केली पाहिजे, त्याच्या गुणांचं वर्णन केलं पाहिजे, त्याचं वर्णन केलं पाहिजे. शिवलीलामृत या नावातच शिवाच्या लीला आहेत. सगळ्या कथाच आहे त्याच्यात. पण ते वाचल्याने तरी सुद्धा काय होतं. आता बिल्व वृक्षाची कथा आहे. बिल्वाष्टकमिदं पुण्यम य पठेत शिवसन्निधौ किंवा एतानी ज्योतिर्लिंगानी. येतं ना सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशराहा. माझा मुद्दा इथे पठेन नरहा. त्याच्या लीलेचं वर्णन जरी केलं तुम्ही तर सप्तजन्म कृतम पापम. लोकांना एवढंच लक्षात राहतं, सप्तजन्म कृतम पापम, 7 जन्मात केलेली सगळी पापं नाहीशी होतील. शक्य आहे का? शक्य नाहीये. पण देवानी तर सांगितलंय, मग अशक्य आहे का? नाही, शक्य सुद्धा आहे, पण तेवढ्या मनातून तुम्ही ते पाठांतर केलं पाहिजे. सायं प्रातः पठेन नरहा. तसं बिल्वाष्टकाचं सांगितलेलं आहे. बिल्वाष्टकमिदं पुण्यम यः पठेत शिवसन्निधौ. देवाच्या समोर बसून 7 श्लोकाचं बिल्वाष्टक जर तुम्ही रोज म्हटलं तर काय, यः पठेत शिवसन्निधौ सर्व पाप विनिर्मुक्तः शिवलोकम अवाप्नुयात. त्यावेळेला शिवलोकाला प्राप्ती, त्याला शिवलोकाची प्राप्ती होते, वैकुंठाची प्राप्ती होते. एवढं त्यांच्या लीलेचं वर्णन आहे. मग त्या लीलेचं वर्णन केलं पाहिजे. परंतु त्या लीलेचं वर्णन करत असताना देवाच्या गुणाचं जसं वर्णन होऊ शकत नाही तसंच लीलेचं सुद्धा वर्णन होऊ शकत नाही. तर काल्याचा प्रसंग पहा. शेषस्तुती प्रवर्तला जिव्हा चिरोणी पलंग झाला. त्या शेषाने 1000 मुखाने त्याचं वर्णन करायचा प्रयत्न केला, पण त्याचं वर्णन पूर्ण होऊ शकत नाही. त्या पुष्पदंत राजाने, पुष्पदंताने ती महिम्नाची निर्मिती कशी केलेली आहे तर पुष्पदंत नावाचं त्याचं एक पहिले एक बाग होती. त्या बागेत आणि ती तो सगळी फुलं तोडून शंकराला आणून व्हायचा. तिथून हा राजा चालला होता. या राजाने ते 2-3 दिवस फुलं चोरली आणि नंतर ज्याची ती बाग होती त्या ऋषींची, त्या ऋषींनी सांगितलं म्हणे माझ्या बागेतली जो फुलं नेतो त्याच्यामुळे माझी सुद्धा शंकरावरची माझी पूजा अर्धवट राहते. मग ते नंतर ते जे ऋषी स्तुतीर ब्रह्मादीनामपि सदवसन्नास्त्वयी गिरहा अथा वाचस सर्व स्वमती परिणामावधी गृह. मला पुढं सांगायचंय. त्याच्यात असं सांगितलंय आसितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधू पात्रे. कारण देवाचं वर्णन किती दिवस करता येईल, पण मुदत 3 दिवसांची होती आणि 1.5 तासाची होती. 1.5 तासात जर 5 मिनिटात वर्णन करायचंय तर तिथं बरोबर आसितगिरी समम स्यात् असलंच पाहिजे. कसं? आसितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधू पात्रे. सगळ्या पर्वतावर जर आपण पाटी केली, कज्जलम सिंधू पात्रे, सिंधू नदीचं अर्थात सगळ्या समुद्राचं जर तुम्ही शाही केली, आसितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधू पात्रे लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्वमेवगम. काय सांगितलेलं आहे? शारदेने सगळ्या समुद्राची शाही केली आणि जरी भगवान शंकराची महिमा लिहायला गेला तर आसितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधू पात्रे सुरतरुवर शाखा लेखणे पत्र मुर्वी. आणि मग पुढे काय? लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणाना मीशपारम न याती. शारदेने समुद्राची शाही करून वर्णन करता येणार नाही. एवढं तुमचं गुणवर्णन आगाध आहे. आपण 1.5 तासात कसं वर्णन करणार? वर्णन करता येत नाही. शंकराचं
किंवा देवाचं वर्णन आपल्या मर्यादेत किंबहुना आपल्या जन्मात आपल्याला पूर्ण करता येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सगळं ज्ञानेश्वरी झाल्यावर तरी सुद्धा आणि स्वतःला मूर्ख म्हणून घेतलं. कशासाठी? हे रवी तरी मी मूर्ख कशासाठी म्हणून घेतलं? कारण त्याच्यासमोर आपलं ज्ञान हे यत्किंचित आहे. काही चुकलं असेल करा क्षमा अपराध. वेडी वाकुडी उत्तरी खरंच तुकाराम महाराजांनी म्हटली असतील का? साधा प्रश्न आहे. बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे हे कोण म्हणतंय? तुकाराम महाराज म्हणतात. हरिओम तत्सदिती सूत्राचे जे सार कृपेचा सागर पांडुरंग एवढं तत्वज्ञान जाणणारे अभ्यासणारे तुकाराम महाराज वेडी वाकुडी उत्तरे म्हणतील का? पण करा क्षमा हे काय? समुद्रातलं काय? ते सुद्धा पाणी आहे. माझं जे ज्ञान आहे ते माझ्या हातातल्या पाण्या इतके आहे आणि भारतीय तत्वज्ञान जे आहे ते या समुद्राप्रमाणे अगाध अशा स्वरूपाचं आहे म्हणे. याला म्हणावं शालीनता. त्याच्यामुळे त्या देवाचं वर्णन लिखित यदि गृहीत्वा, शारदेला जर ते देवाचं वर्णन लिहिता येत नाही आपल्याला कसं करता येईल? नापेक्षा कोणती मोठी स्तुती नाही. अघोरांना परो मंत्रो, अघोर मंत्राशिवाय अर्थात ओंकार मंत्राशिवाय कोणता मंत्र श्रेष्ठ नाही. आणि नास्ति तत्व गुरोः पदम, गुरूंपेक्षा कोणचं तत्व पुढं नाहीये, मोठं नाहीये. कारण गुरु एकमेव असं तत्व आहे की ज्याला या तिन्ही देवतेंचा आणि जी उपमा दिलेली आहे, विशेषणं दिलेली आहेत. शंकराला 3 नेत्र होते, 3 दृष्ट्या होत्या. तसं गुरूंना सुद्धा 3 नेत्र आहे, 3 दृष्टी आहे. विष्णू दृष्टीने गुरु एका वेळेस उपदेश करतात. गुरु ब्रह्मा विष्णू दृष्टीने गुरु एका वेळेस उपदेश करतात. गुरु देवो महेश्वर हा महेश दृष्टीने गुरु एक वेळेस उपदेश करतात. आणि गुरु साक्षात परब्रह्म. नास्ति तत्व गुरोः पदम. गुरु हे भगवान महेशाचे स्वरूप आहेत. भगवान महेशाचं जसं बिल्वार्चनाने अर्चन करायचं असतं तसं आपल्या सद्गुरूंचं आपल्या सेवेने आपण अर्चन करायचं असतं. नाथ महाराज म्हणतात, मी माझ्या गुरूंचं अर्चन कसं केलं? तन मन धन केले गुरुसी अर्पण एक ब्रह्मरूप चराचर. नाथ महाराजांचं वाक्य आहे. गुरूंचं अर्चन कसं करायचं? पाद्यपूजा तुम्ही आत्ता आल्यावर पाद्यपूजा केली. पाद्यपूजा कशी केली? गुरूंच्या पायावर पाणी घातलं, वस्त्र घातलं, हार घातला, शाल घातली, पेढे दिले, ही पाद्यपूजा झाली. पण ही केवळ 5 मिनिटाची पाद्यपूजा झाली. अर्चन जर सदैव सद्गुरू सत्य ही शिव हे शिव ही सुंदर आहे असं सांगितलेलं आहे. सत्यरूप असणारे कोण आहेत तर ते शिव आहे. सुंदर म्हणजे अर्थात लावण्यरूप असणारे कोण आहेत, सुखरूप असणारे कोण आहेत तर ते भगवान शंकर जर असतील तर सद्गुरू सुद्धा सुखरूप आहेत, सद्गुरू सुद्धा सत्यरूप आहेत. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे पूर्ण अभंग पहा तो हरे श्रीहरी पाहिला डोळे हरी. आणि सद्गुरूच श्रीहरी स्वरूप असतात. आणि म्हणून त्या सद्गुरूंची भक्ती केली पाहिजे, त्या सद्गुरूंची अर्चना केली पाहिजे. शंकराची जशी अर्चना बिल्वदलाने होते तशी सद्गुरूंची अर्चना ही कायेने वाचेने मनाने. आपल्याला आत्ता जर शंकराचं अर्चन करणं शक्य होत नसेल तर काय केलं पाहिजे तर सद्गुरूंची पूजा केली पाहिजे. मग आता ते सद्गुरू भेटायचे कसे? त्या सद्गुरूंची भेटण्याची नेमकी लक्षणं कोणती याचा शास्त्राने स्वतंत्र विचार सांगितलेला आहे. पण शास्त्र लक्षणांनी युक्त असे सद्गुरू जर भेटले तर त्यांचं अर्चन करावं. शास्त्र लक्षणांनी युक्त म्हणजे कसे लागेने हे कोणीच विचारत नाही. आळंदीहून आला ना, मग तो कोण आहे? महाराज. हे माऊलींची कृपा आहे. पण डोळस दृष्टीने विचार केला पाहिजे. आळंदीत राहिले मान्य आहे. कशाचा अभ्यास केला? कारण गुरु करायचा तर तो कसा करायचा तर तो श्रोत्रिय असला पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे, कृपाळू असला पाहिजे. तद्विद्य तस्मात शास्त्रम प्रमाणंत किंवा तद्विद्य प्रणिपातेन परिप्रश्नेने सेवा उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ज्ञानिनः आणि तत्वदर्शिनः असे ते सद्गुरू असले पाहिजे. त्यांच्याकडे जाऊन तुम्ही प्रश्न केला पाहिजे. परिप्रश्नेन सेवया, त्यांची सेवा केली पाहिजे. कशी सेवा करायची? त्यांच्या सेवेने ज्ञान मिळतं. नामदेवराय म्हणतात त्यांच्या सेवेने ज्ञान नाही मिळत. नामा म्हणे सेवा करावी संतांची, घ्यावी कृपा त्यांची तेची ज्ञान. एकनाथ महाराजांनी गावोबाला जे ज्ञान दिलं ते ज्ञान कसं दिलं? गावोबा समोर आला, त्याने पूजा केली मग ज्ञान दिलं का? नाही. तो रोज पुरणाची पोळी खात होता आणि नाथ महाराजांसोबत राहत होता, तेवढंच त्याच्यावर कृपा झाली. घ्यावी कृपा त्यांची तेची ज्ञान. म्हणून सद्गुरूंची कायेने वाचेने मनाने सेवा करावी. त्या सद्गुरूंनाच शिवरूप म्हणून सद्गुरूंचं स्मरण करावं, सद्गुरूंचं अर्चन करावं. आणि पवित्र श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराचं यथामती यथाशक्य का होईना अर्चन करावं. ज्याला अभिषेक करता येत नाही त्यांनी फळ व्हायचं, ज्याला फळ वाहता येत नाही त्यांनी असं म्हणून ओम नमः शिवाय म्हणून भगवान शंकराचं दर्शन तरी घ्यायचं. हे व्रत श्रावण महिन्यामध्ये केलं पाहिजे.
देवाचा महिमा कितीही जरी सांगितला तरी तो संपत नाही. आणि शंकराचार्यांना जर ते त्यांचं तत्वज्ञान त्यांच्या हातातल्या आचमनाच्या पाण्या इतकं वाटत असेल तर मला वाटतं आपलं तत्वज्ञान हे आपण मंत्र म्हणताना जेवढं शिंपडतो ना अपवित्र पवित्रोबा, त्याच्याही पेक्षा त्या शिंपडण्यातला एक थेंब जो आपल्या अंगावर येतो ना त्याच्यापेक्षा कमी ज्ञान आपल्याकडे. आणि तेवढ्या ज्ञानावर समुद्राचं वर्णन आपण काय करणार? काय करणार? आपल्याला वर्णन करता येत नाही. असितगिरी समंस्या कज्जलम सिंधू पात्रे, आपल्याला ते वर्णन करता येत नाही. शारदेला सुद्धा ते करता येत नाही. मग करायचं काय? मनोभावे देवाचं स्मरण करायचं, देवाची पूजा करायची. आणि त्याने आपल्याला जन्म दिला. हातपाय कान डोळे मुख बोला या वचन हे कशासाठी हो? उपभोग घेण्यासाठी नाही. जेणे तू जोडीसी नारायण नासे जीवपण भवरोग. एक तर नासे जीवपण भवरोग हे प्रयोजन आहे, नाही तर जेणे तू जोडीसी नारायण हे प्रयोजन आहे. यातल्या दोन्ही प्रयोजनासाठी देवाची भक्ती केली पाहिजे, देवाचं दर्शन घेतलं पाहिजे. चिंतन करण्याचं, भगवान शंकराच्या सामर्थ्याविषयी, रूपवर्णनाविषयी, गुणवर्णनाविषयी चिंतन करण्याचा आपण प्रयत्न केला. ते यथामथी चिंतन आपण आपलं देवाच्या चरणी अर्पण करून आपल्या या 3 दिवसीय प्रवचनमालेच्या आजच्या समारोपाला इथे विराम देऊ. पुढच्या वर्षी श्रावण महिन्यात आपली दरवर्षीची प्रवचनमाला असते. नवीन विषयासह पुढच्या वर्षी भेटू, पण काहीतरी नवीन वातावरणाने सगळ्यांना भेटू. कारण पहिल्या दिवशी जशी संख्या होती त्या संख्येत आपोआप वाढ होत जाते. पुढच्या वर्षी सुद्धा अशाच सगळ्या संख्येने, किंबहुना मी म्हणेल अजून जास्त संख्येने आपण सगळ्यांनी प्रवचनमालेचा लाभ घ्यायचा. देवाचं कार्य श्रावण महिना आला म्हणून शंकराची भक्ती करायची, भाद्रपद महिना आला म्हणून गणपतीची भक्ती करायची, हे स्वतंत्र कार्य झालं, हे मर्यादित कार्य झालं. त्याचं खरं कार्य काय? धर्म कार्य करा, धर्म प्रचार करा, धर्माचा प्रसार प्रचार करा. कारण धर्म टिकेल तरच देवाचं सगळं आपलं कार्य टिकेल. देवाचं अस्तित्व हे धर्मावर अवलंबून आहे आणि धर्माचं अस्तित्व देवावर अवलंबून आहे. कारण त्याच्या रक्षणासाठीच तो येतो. धर्मरक्षार्थनार्थाय, धर्म संस्थापनार्थाय, धर्मरक्षावया अवतार घेसी, तो धर्मरक्षा वेद विद्यालय आणि संत तुकाराम महाराज वारकरी विद्यालय यावर्षी आपल्या इथे प्रारंभ झालं, जिथे वैदिक आणि वारकरी विषयांचं विद्यार्थ्यांना गुरुकुल शिक्षण पद्धतीच्या नियमानुसार शिक्षण दिलं जातं. केवळ वैदिक आणि वारकरी शिक्षण दिलं जातं यात नवल नाहीये. विशेषत्व हे आहे की इंग्लिश, गणित, कॉम्प्युटर, सायन्स सगळ्या गोष्टींचं या वैदिक आणि वारकरी विषयाबरोबरच सगळ्यांना शिक्षण दिलं जातं. विशेष म्हणजे हे शिक्षण देत असताना विनामूल्य स्वरूपात प्रत्येकाला हे शिक्षण दिलं जातं. वैदिक आणि वारकरी विद्यालयासोबतच गोशाळा असेल, ग्रंथालय असेल आणि भविष्यामध्ये अनेक उपक्रम संस्थांच्या वतीने राबवण्याचा आपला मानस आहे. या धर्मकार्यात सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं. आपल्याला या धर्मकार्यात काय करता येईल असा प्रश्न प्रत्येकाला निर्माण होतो. त्याकरता आपल्याला एक पत्रक दिलं जाईल. त्या पत्रकामध्ये जे काही आपल्या योजना आहेत त्या योजना त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये नमूद केलेले आहेत. ज्याला ज्याही पद्धती ती सेवा करता येते, ज्याही उपयोग हा धर्म असं धर्मशास्त्र सांगतं. आणि तरच आपली संपत्ती टिकून राहते. 100 रुपये जर तुम्ही कमवले, तुम्ही पहा ही मोठी लोक जी असतात ना ही दान धर्म करतात. आणि त्यातल्या त्यात मी जातीवाचक उल्लेख करत नाही, पण केल्याशिवाय नाही जमत. गुजराती मारवाडी लोक जी असतात ना ही दान करतात. तुम्ही पहा दानशूर लोकांमध्ये यांची नावं जास्ती आहेत. ही काय करतात? माझ्या संपत्तीतला तद्दशांश भाग हा धर्मकार्यासाठी दान करायचा. त्यामुळे ज्याला जसं शक्य आहे त्याने तसं या धर्मकार्यात सम्मिलित व्हावं आणि या धर्मयज्ञामध्ये आपली एक का होईना आहुती द्यावी. तसं सगळ्यांनी कबूल केलेलं या धर्मकार्यात समिधा टाकायचं. आठवतं ना? धर्मकार्यातल्या समिधा बऱ्याच लोकांना आठवतात. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला असेल त्यांना तर नक्कीच ते आठवतं. ते नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले तसे प्रयत्न सुद्धा चालू आहे. पण त्या जरी समिधा येतील तोपर्यंत आपल्या हवीरदर्याच्या ज्या छोट्या छोट्या आहुती आहेत त्या आपण याच्यामध्ये टाकल्या पाहिजे. तरच हे धर्मकार्य सुरू होईल. धर्मकार्याला देवाचं अधिष्ठान असल्याशिवाय धर्मकार्य चालत नाही. इथं देवाचं अधिष्ठान नक्कीच आहे, पण त्यासोबतच दानशूर दात्यांची त्याला जोड असली पाहिजे. जेवढा शिदा देता येईल तेवढं शक्य नसलं इथं येऊन काहीतरी मुलांना शिकवा. आमचे सगळे 12-13 शिक्षक लोक शिकवतात. दररोज एक विषयाचं शिक्षण ते येऊन देतात. तसं काहीतरी द्या, तुमचं योगदान द्या. काहीच शक्य होत नसेल तर वचने किम दरिद्रता, त्याचा प्रचार प्रसार करत राहा. त्याला कुठे पैसे लागतात? अशी शाळा आहे, तिथं काही ना काही देत राहा. कोणी चारा देतं, कोणी भूस देतं, कोणी गाय देतं, कोणी काही देतं. काहीच शक्य नसलं तरी मुखाने याचा प्रचार प्रसार करा आणि हे धर्मकार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत न्या. इथून पुढच्या सगळ्या कार्यामध्ये आणि सगळ्या उत्सवामध्ये सगळ्यांनी असंच, जशी उपस्थिती प्रत्येक वर्षी उत्सवाला, प्रत्येक वर्षी प्रवचनाला असते, तशीच सगळ्यांनी इथे द्या. आणि या धर्मकार्यात जास्तीत जास्त संख्येने इथं राहायचं. आपल्या जीवनात सकल सुख समृद्धी नांदण्यासाठी देवाच्या चरणी प्रार्थना करायची की देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी, एवढंच आपण म्हणायचं. न लगे मुक्ती संपदा आपल्यात हिंमत नाही आहे.
आपण रोज म्हटलं जरी ना तरी आपल्यात हिंमत नाही येते. आणि धन गायना आवडे त्याच्या गायनाचं गुणांचं